अ, अ, श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालयातील जमलेल्या सगळ्या विद्यार्थिनींचं मी मनःपूर्वक स्वागत करते. मी प्राचार्य डॉक्टर संहिता आठवले. आत्ता सध्या असलेल्या ओमायक्रॉनच्या परिस्थितीमुळे आपल्याला हा कार्यक्रम ऑनलाईन करायला लागतोय. परंतु तरीसुद्धा तो तितकाच रंगतदार आणि चांगला कार्यक्रम होणार आहे याची मला खात्री आहे. तुम्हाला या कार्यक्रमापासून जो अपेक्षित फायदा आहे तो तुम्हाला नक्की मिळणार आहे. आज आपण एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटच्या कार्यक्रमासाठी सगळेजण एकत्र जमलेलो आहोत आणि आजचं जे व्याख्यान आहे ते तुम्हाला नवले सर देणार आहेत. नवले सरांचा सविस्तर परिचय आपल्याला पलटशहा सर करून देणार आहेत. आणि मला अजून एक मीटिंग आहे 3 वाजता, त्यामुळे मी आत्ता थोडंसं एक 5 मिनटं आधी तुमच्याशी बोलते आहे. तेव्हा या संपूर्ण कार्यक्रमाला माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि तुम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. याच्यासाठी आपले जे संयोजक आहेत ते पलटशहा सर, त्यांची टीम, सरनोत मॅडम आणि बाकीचे सर्व सहकारी यांचं मी कौतुक करते. आणि मी असं म्हणते की हा कार्यक्रम नक्की यशस्वी होईल आणि यातून अनेक एंटरप्रेन्योर जे आहेत हे एंटरप्रेन्योर निर्माण होतील आणि मुलींच्या मध्ये एंटरप्रेन्योरशिपच्या विषयीची जागरूकता निर्माण होईल असं मला वाटतं. माझ्यातर्फे आपल्या सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडमने वेळात वेळ काढून आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. ऍक्च्युली काही मीटिंग असल्यामुळे मॅडमला वेळ नव्हता, तरी त्यांनी वेळ दिला आपल्याला आणि आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी मॅडमचे या ठिकाणी सहर्ष आभार मानतो. थोड्याच वेळात आपले जे आजचे कार्यक्रमाचे वक्ते आहेत नवले सर आपल्यासोबत जॉईन होतील आणि आपण बरोबर 3 वाजता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. विद्यार्थिनी 10 मिनिटं फक्त वाट बघायची आहेत. आपल्या काही विद्यार्थिनी मैत्रिणी जॉईन होत आहेत, आपण त्यांना जॉईन करून घेऊयात. आणि अजून 3 वाजायला 8 मिनिट बाकी आहेत आणि बरोबर 8 मिनिटांमध्ये आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. सर सुद्धा आपल्या बरोबर जॉईन झालेले आहेत. सर नमस्कार सर. नमस्कार सर, मी आपले कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तर्फे. सर, आवाज येतो का बघा बरं? हो सर, आवाज येतोय सर तुमचा. बरं, माझा मोबाईल आडवाच ठेवायचा का उभा ठेवायचा आहे? सर, तुम्हाला ज्या पद्धतीने कम्फर्टेबल ओके, असेल ठीक त्या आहे. पद्धतीने सर. चालेल. नो ओके, ठीक आहे. प्रॉब्लेम सर. एक 5 मिनिटांमध्ये आपण चालू करूयात. काही हो विद्यार्थिनी हो, अजून जॉईन होत आहेत आमच्या. ओके. आणि 5 मिनिटात आपण चालू करूयात सर. हं. ओके.
नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालकशा, विद्यार्थी विकास अधिकारी, श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय, आपण सर्वांचे या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो. थोडक्यात कार्यक्रमाची एक पार्श्वभूमी, एक इंट्रोडक्शन मी आपण सर्वांना करून देतो. दिनांक 12 जानेवारी आपण युवक दिन म्हणून साजरा करत असतो. तर युवक दिन आपण हा साजरा करतो, का साजरा करतो हे नक्कीच तुम्हाला माहित असेल सर्वांना. तर स्वामी विवेकानंद जे आपण सर्वांचे प्रेरणास्थान आहे, आपण सर्व युवकांचे, त्यांची जयंती आपण युवक दिवस म्हणून साजरी करत असतो. आणि या युवक दिवसाच्या औचित्यानुसारच दिनांक 13 जानेवारी 2022 ते 18 जानेवारी 2022 हा एक सप्ताह आपण उद्योजकता विकास सप्ताह म्हणजेच एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट वीक म्हणून या ठिकाणी साजरा करणार आहोत. आपल्या सर्व युवकांना एक उद्योजक बनण्याची प्रेरणा मिळावी, एंटरप्रेन्योर बनण्याची प्रेरणा मिळावी म्हणून युवक दिन सप्ताहाचे औचित्य साधून आपण श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय, विद्यार्थी विकास मंडळ, इन्क्युबेशन सेल आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कर्वेनगर भाग यांच्या वतीने एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट वीक दिनांक 13 जानेवारी 2022 ते 18 जानेवारी 2022 दरम्यान साजरा करणार आहोत. प्रत्येक दिवशी म्हणजे 13 जानेवारी ते 18 जानेवारी या दरम्यान प्रत्येक दिवशी तुम्हाला एंटरप्रेन्योरशिप विषयी विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शकांद्वारे या ठिकाणी मार्गदर्शन केले जाणार आहे. आणि आज म्हणजे 13 जानेवारी 2022 आपण पहिलं व्याख्यान या ठिकाणी आयोजित करणार आहोत आणि आपला विषय आहे बिझनेस आयडिया जनरेशन. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी अत्यंत तोलामोलाचे व्यक्तिमत्व की ज्यांचा या विषयात खूप मोठा असा हातखंडा आहे, प्राध्यापक विजय नवले सर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. सर ज्यावेळेस तुम्हाला मार्गदर्शन करतील त्यावेळेसच तुमच्या लक्षात येणार आहे की किती सखोल पद्धतीने आणि अगदी किती प्रेरणात्मकपणे आणि मे बी कधी जे नॉलेज तुम्हाला एंटरप्रेन्योरशिप किंवा उद्योजकतेविषयी तुम्ही ऐकलेलं नसेल किंवा ज्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन मिळालेलं नसेल, असं मार्गदर्शन तुम्हाला आज सरांकडनं मिळणार आहे. तर सर्वप्रथम मी महाविद्यालयाच्या वतीने आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कर्वेनगरच्या वतीने सरांचे या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. आणि सरांचा परिचय सर्व विद्यार्थिनी मी तुमच्या समोर करून देत आहे. खरं तर सरांच्या परिचयामधूनच तुम्हाला माहित होणार आहे की किती आज म्हणजे चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मी थोडक्यात सरांचा परिचय तुम्हा सर्वांसमोर या ठिकाणी सादर करतो. आजचे आपले व्याख्याते आहेत प्राध्यापक विजय नवले सर. सरांचे शिक्षण बी प्रोडक्शन इंजिनिअरिंग, एमई मॅन्युफॅक्चरिंग, एम ए हिस्ट्री, MBA इन ह्युमन रिसोर्सेस, BJ म्हणजे बॅचलर ऑफ जर्नलिझम पत्रकारिता असे झालेले आहे. सरांना 22 वर्ष प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव आहे. करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, शैक्षणिक उपक्रम, कौशल्य विकसन, उद्योजकता विकास क्षेत्रात सर कार्यरत आहेत आणि सर या विषयांवर मार्गदर्शन सुद्धा करत आहेत. सरांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, करिअर आदी विषयांवर 22 पुस्तकांचे देखील लेखन केलेले आहे. करिअर विषयातील करिअर पाथ फाइंडर या देशभर सुप्रसिद्ध करिअर तक्त्याचे लेखन देखील सरांनी केलेले आहे. राज्यभरात करिअर या विषयावर सरांनी 2300हून अधिक व्याख्याने घेतलेली आहेत. तसेच 10,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्या संबंधीचे मार्गदर्शन देखील सरांनी केलेले आहे.
सकाळ, लोकमत, पुढारी सरांचा आवाज गेलाय का? हो, आवाज येत नाहीये सर. हा. हो, आवाज येत नाहीये. पालटशा सर, तुमचा आवाज नाही येते. सॉरी, जरा इंटरनेट डिस्कनेक्ट झाल्यामुळे प्रॉब्लेम झाला होता. सो सॉरी ऑल ऑफ यू. दीज आर द टेक्निकल ग्लिचेस वी आर ऑलवेज फेसिंग. सो मी सरांचा परिचय तुमच्या समोर मांडत होतो. करिअर विषयातील करिअर पाथ फाइंडर या देशभर सुपरिचित सुप्रसिद्ध करिअर तक्त्याचे लेखन सरांनी केलेले आहे. राज्यभरात करिअर या विषयावर सरांनी 2300हून अधिक व्याख्याने घेतली आहेत. तसेच 10,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सरांनी त्या संदर्भातले मार्गदर्शन केले आहे. सकाळ, लोकमत, पुढारी, प्रभात, सामना, टाइम्स ऑफ इंडिया आदी वर्तमानपत्रामधून सरांनी लेखन केले आहे. आकाशवाणीच्या माध्यमातून सरांच्या 60हून अधिक जास्त मुलाखती प्रसारित झालेल्या आहेत. दूरदर्शन, झी टीव्ही, IBN लोकमत, जय महाराष्ट्र या विविध वाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या करिअर विषयक मार्गदर्शन कार्यक्रमांसाठी सरांना 50हून अधिक वेळा निमंत्रित देखील करण्यात आलेले आहे. सरांनी www.careerseva.com या वेबसाईट आणि ऍपची निर्मिती देखील केलेली आहे. तर या परिचयावरून सर्व विद्यार्थिनींनो तुमच्या नक्कीच लक्षात आलेले असेल की करिअर मार्गदर्शन, उद्योजकता, विकास यावर सरांचा प्रगल्भ अभ्यास असून असंख्य विद्यार्थ्यांना सरांनी मार्गदर्शन केलेले आहे. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला वेबसाईट दिसत असेल. ही सरांची स्वतःची वेबसाईट आहे www.vijaynaule.com. ही वेबसाईट तुम्ही व्हिजिट करू शकतात. सरांची माहिती तुम्हाला या वेबसाईटद्वारे मिळेल. त्याच प्रकारे सरांनी जे व्याख्यान घेतलेले आहेत, ज्या कार्यक्रम सरांनी आयोजित केलेले आहेत, त्या कार्यक्रमाचे डिटेल सुद्धा तुम्हाला नक्कीच या वेबसाईटवर बघायला मिळतील. त्यामुळे सर्व विद्यार्थिनींना माझी या ठिकाणी आवर्जून विनंती आहे की जरूर सरांची वेबसाईट www.vijaynaule.com या वेबसाईटला जरूर तुम्ही व्हिजिट करावी आणि सरांबद्दलची जी माहिती आहे ती माहिती वाचावी. सरांचे कार्यक्रमांची माहिती सुद्धा या ठिकाणी वाचावी. तर असे व्याख्याते आज आपल्याला या ठिकाणी व्याख्यानासाठी लाभलेले आहे. हे खरंच आपल्या सर्वांचे भाग्य आहे. मी पुणच्या सरांचे या ठिकाणी श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कर्वेनगर भाग यांच्या वतीने स्वागत करतो आणि सरांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की सरांनी सर्वांना मार्गदर्शन करावे. नमस्ते, आभारी आहे सर. तुम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि विद्यार्थिनींसाठी व्यवसाय, बिझनेस या विषयाबद्दलचं एक अवेअरनेस आणि त्या माध्यमातून या वेगळ्या क्षेत्राबद्दल एक अधिक माहिती या अशा पद्धतीच्या व्याख्यानातून आपण देण्याचा प्रयत्न करताय. मी सर आपल्या महाविद्यालयाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो. माझा विषय आहे बिझनेस आयडिया जनरेशन आणि या विषयावर मी तुमच्याशी काही मिनिटं बोलणार आहे. आजचं जर जग पाहिलं आपण तर हे सगळं आउटसोर्सिंगचा जमाना आहे. आउटसोर्सिंगचा जमाना म्हणजे आपण आता कमी काम करायचं आणि
आपलं जे काम आहे ते इतरांना ज्यांना देणं शक्य आहे, ते त्यातले तज्ज्ञ आहेत, त्यांना आपण ते कामाची जबाबदारी द्यायची, अशा पद्धतीचं एक साधारणतः जगभरामध्ये चित्र आहे. म्हणजे पूर्वी गणेशोत्सवामध्ये आम्हाला आठवतंय, आम्ही जेव्हा कार्यकर्ते म्हणून काम करायचो लहानपणी, तेव्हा गणेशोत्सवाचा मांडव म्हणजे त्याचे खड्डे खोदणे असेल, बांबू उभे करून त्याचा मांडव तयार करणे असेल, मांडव तयार केल्यानंतर त्याच्यावरचा पत्रा असेल, आतून कापड लावण्याचं काम असेल, नंतर गणेश विसर्जन मिरवणुकीच्या रथाची आधीच रचना करणं असेल, सजावटीची व्यवस्था असेल, गणपतीच्या आगमनाच्या दिवशी गणेशाचे स्वागत करण्यासाठी झांज पथक असेल, आणि हे सगळं करत असताना 10 दिवसांच्या स्पर्धा असतील, यातलं अँकरिंग असेल, त्यातल्या कार्यक्रमांची रचना असेल, इवन ती जी खिरापत वाटली जाते किंवा प्रसाद दिला जातो, नवरात्रामध्ये खिरापत असते, गणेशोत्सवामध्ये प्रसाद असतो, या सगळ्यांची रचना हे त्यावेळेस कार्यकर्ते स्वतः करायचे आणि नागरिक त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे. तुम्ही पाहिलं असेल की कालांतरानंतर बदल झाला आणि आजच्या तारखेला परिस्थिती अशी आहे की गणेशोत्सवामध्ये मांडवाचं काम एका व्यवस्थेला दिलं जातं, त्यातील उद्योजक असतो तर त्याला ती जबाबदारी दिली जाते. साऊंड सिस्टीमची जबाबदारी एका व्यावसायिकाला दिली जाते, छोट्या व्यावसायिकाला दिली जाते. कार्यक्रमांची रचना लावण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंटकडे काम दिलं जातं. आपण फक्त गणेशाची आरती म्हणतो आणि प्रसाद खातो, एवढ्या 2 गोष्टी जर सोडल्या तर आता मला असं वाटतं की सगळ्या प्रकारच्या व्यवस्था ह्या आउटसोर्स केलेल्या, म्हणजे इतर यंत्रणांना पैसा आदान प्रदान या बेसिसवरती, म्हणजे व्यावसायिकतेच्या आधारावरती आपण ते इतरांना दिलेले असतात. आणि याचा फायदा निश्चित असा होतो की आपल्याला स्वतः लक्ष न घालता त्या गोष्टी नीटपणे होतात. आज आपण लग्न समारंभाचं जरी म्हटलं तरी सुद्धा पूर्वी ग्रामीण भागामध्ये लग्न समारंभासाठी स्वयंपाकापासूनच्या सगळ्या व्यवस्था ह्या त्या गावातल्या महिला किंवा गावकरी करत असायचे. आज या सगळ्या गोष्टींसाठी केटरिंगची व्यवस्था आली, मांडव व्यवस्था आली. आज अगदी प्री वेडिंग पर्यंतच्या संकल्पना, पूर्वी आपणच फोटो काढायचो, आता त्यानंतर ते फोटो एका व्यवस्थापनाला दिले जातात आणि त्यानंतर अत्यंत सुबक पद्धतीने, अत्यंत छान पद्धतीने, कोणत्याही प्रकारच्या चुका न होता त्या व्यवस्था काम करतात. खरं तर एखादा सण, एखादा व्यवसाय, एखादा उद्योग, एखादा प्रसंग, एखादा कार्यक्रम यामध्ये अनेक व्यावसायिकांना त्याच्यामध्ये संधी मिळते आणि अशा पद्धतीचे आउटसोर्सिंगचा जमाना आहे. आज नोकऱ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. सरकारी नोकऱ्यांची संख्या तर अत्यंत कमी होताना दिसत आहे आणि प्रायव्हेट नोकऱ्यांमध्ये असणारा उत्पन्नाचा, पगाराचा आकडा जर पाहिला तर साहजिकच युवकांच्या मनामध्ये एक मुद्दा येतो, तो म्हणजे मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू का करू नये. आणि या सगळ्या प्रक्रियांमध्ये आज असा एक पुन्हा सेल्फ सेंट्रिक जमाना तयार झाला आहे की या सेल्फ सेंट्रिक जमान्यामध्ये आम्हाला फोटो काढण्यासाठी सुद्धा दुसऱ्या व्यक्तीची गरज पडत नाही. आपणच आपल्याकडे बघून हसायचं आणि स्वतःची सेल्फी काढायची. अशा या जमान्यामध्ये स्वकेंद्रित बनत असताना, समाजाचा सगळ्याच्या सगळा घटक आज स्वकेंद्रित बनत असताना, मी दुसऱ्याकडे नोकरी न करता मी स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या कौशल्यांवरती करेल, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि अत्यंत सकारात्मक अशा पद्धतीचं वातावरण छोट्या व्यावसायिकांना किंवा स्वतःचे व्यवसाय करणाऱ्यांना उपलब्ध आहे. ही एक जमेची बाजू मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आउटसोर्सिंगचा जमाना, मानसिकतेमध्ये झालेला बदल आणि आर्थिक व्यवस्थापनाच्या गोष्टींचं जर पाहिलं तर डिसेंट्रलायझेशन या पद्धतीचा एक नवीन उगम झालेला असल्यामुळे आजच्या काळामध्ये छोटे व्यावसायिक आणि अनेक व्यावसायिक याच्यामध्ये आपले स्वतःचं करिअर करताना दिसत आहेत. आणि म्हणून सर्वप्रथम सिद्धिविनायक महाविद्यालय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं मी अभिनंदन यासाठी करतो की या विद्यार्थिनींना तुम्ही योग्य करिअरच्या दिशेने घेऊन चाललेला आहात. आणि माझा आजच्या या सत्रामध्ये बिझनेस आयडिया प्रमोशन या विषयावर मी आता नेमकेपणाने त्या विषयाला हात घालतो. बिझनेस आयडिया प्रमोशन म्हणजे मी कोणता व्यवसाय करावा आणि याबद्दलची माझी संकल्पना, कदाचित माझी वैयक्तिक वेगळी संकल्पना असू शकते का, जेणेकरून माझा व्यवसाय हा अत्यंत जोमाने चालू शकेल. इथपासून तर उपलब्ध असलेल्या सिच्युएशनमध्ये कोणत्या पद्धतीचा व्यवसाय गरजेचा आहे आणि त्या दृष्टीने कोणती आयडिया याला उपयुक्त ठरू शकेल. केवळ व्यवसाय चालू करणे नाही, तर व्यवसाय चालू केल्यानंतर संपूर्ण व्यवसाय क्रमणामध्ये ज्या ज्या ठिकाणी मला माझ्या स्वतंत्र आयडियाज वापरता येतील, त्या माझ्या व्यवसायाच्या दृष्टीने त्या आयडियाज कशा पद्धतीने जनरेट करता येतील, या आयडियाज कशा पद्धतीने वाढवता येतील, हा आजचा माझा व्याख्यानाचा विषय आहे. बिझनेस आयडिया जनरेशन मी तर म्हणेल की अत्यंत सुपीक कल्पना आहे.
तुमच्या मेंदूमध्ये अनेक प्रकारचे विचार येत असतात. काही लोकांचं असं म्हणणं असतं की गुगलवरती जाऊन सर्च करा. माझं असं म्हणणं आहे की गुगलच्या कैक पटीने आपण पुढे असलेला आपला मेंदू असतो. आपल्या फक्त विचारांना दिशा देण्याची गरज असते. काही वर्षांपूर्वी हडपसरमध्ये सबजी नावाचा एक व्यवसाय चालू झाला. ही एक नवीन संकल्पना होती, बिझनेसची नवीन आयडिया होती. सबजी म्हणजे पहिला अर्थ त्याचा सब्जी म्हणजे भाजी, आणि त्याचा दुसरा अर्थ सब्जी म्हणजे कोणतीही भाजी मागा आमच्याकडे मिळेल, सगळ्या प्रकारच्या भाज्या, सगळ्या प्रकारच्या भाज्यांची व्यवस्था. तुम्हाला सगळ्या विद्यार्थिनींना माहिती असेल, तुमच्या घरामध्ये तुम्ही किंवा तुमची आई, तुमच्या वहिनी असतील, तुमची बहीण असेल, तुमची आजी असेल, तुमच्या घरामध्ये यातलं कुणी जे कोणी स्वयंपाक करतं त्यांच्या समोरची जी आव्हानं असतात त्यातलं एक आव्हान असं असतं की आता उद्या कोणती भाजी करू. आणि उद्या कोणती भाजी करू याची उत्तर, आज तर भोगीचा सण आहे, आज तर अनेक भाज्या आपल्या घरामध्ये झाल्या असतील, परंतु कोणती भाजी करू या मुद्द्यापाशी प्रश्न सुटत नाही. वाटाणा असेल तर वाटाणा सोलावा लागतो, मेथीची आणि शेपूची भाजी असेल तर ती निसावी लागते, निवडावी लागते, कांदे असतील तर ते चिरावे लागतात, आणि कोणत्याही पद्धतीच्या शेंगा असतील तर त्याही त्याच्यातून त्याचे दाणे बाजूला करावे लागतात. म्हणजे भाजी निवडणे, निसणे हा प्रकार आला, आणि त्याच्यानंतर भाजी करणे हा प्रकार आला. सब्जी नावाच्या व्यवसायाने तुम्हाला हवी असलेली भाजी हव्या त्या स्वरूपामध्ये, म्हणजे पावटा करायचा असेल तर पावट्याचे ज्या घुगऱ्या आहेत त्या घुगऱ्या तुम्हाला ते तुमच्या बंदिस्त अशा पद्धतीने, हायजिनिक पद्धतीने तुमच्या घरी आणून देतात. अशा पद्धतीची व्यवस्था चालू केली. बरं, ही व्यवस्था चालू करत असताना परवाच बटाटा झाला होता आणि आज परत कसा बटाटा, अशी वेळ येऊ नये यासाठी 30 दिवसांचं वेगवेगळ्या भाज्यांचं आपल्या शरीराला हवे असलेल्या प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स आणि कार्बोहायड्रेट्सच्या प्रमाणामध्ये आपल्या आहाराचं नियोजन करून या भाज्या देण्याचं त्यांनी संकल्पना राबवली. आणि माझ्या माहितीप्रमाणे काही दिवसांमध्येच लाखो रुपयांचा टर्नओव्हर या व्यवसायाने चालू केला. एक छोटी संकल्पना, एक छोटा व्यवसायाची आयडिया, बिझनेसची आयडिया आपण जनरेट करू शकतो. खरं तर खूप सोपं असतं. व्यवसाय करण्यासाठी आयडिया निर्माण करणं ही सोपी असते. आज जे काही चालू आहे त्यामध्ये कोणत्या अडचणी आहेत आणि समस्या आहेत या गोष्टींचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला बिझनेसची नवीन संकल्पना सापडते. फक्त एक पुढची आव्हानात्मक गोष्ट अशी असते की नुसती आयडिया उपयोगाची नसते, तर त्याच्यावरती आधारित असलेला व्यवसाय आपल्याला नेटाने चालू करता आला पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं असेल की चहाचा व्यवसाय खूप वाढलाय. आपल्या महाविद्यालयाच्या आजूबाजूला सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे चहाचे व्यावसायिक भेटतील. माझे काही मित्रमंडळी सुद्धा त्याच्यामध्ये कडक चहा असेल, येवले चहा असेल, अनेक प्रकारचे चहाचे व्यावसायिक आहेत. त्यातल्या एका व्यावसायिकाला मी माझ्या महाविद्यालयामध्ये मुलाखतीसाठी नेलं होतं आणि त्यांना मी प्रश्न विचारला की ही तुमच्या डोक्यामध्ये संकल्पना कशी आली, कारण चहाचा व्यवसाय म्हणून जे काही चालू झालं गेलं एक 7-8-10 वर्षापूर्वी, त्यामध्ये सुरुवातीचा तुमचा व्यवसाय होता. तर त्यावेळेस त्यांनी उत्तर असं दिलं की ते म्हणाले की माझे वडील आणि आई हे एका छोट्या टपरीवरती कॅम्पामध्ये चहा अमृततुल्य जे हातगाडीवरती चालवत होते, पण ते असं म्हणाले की त्यांच्या हाताची जी अवीट चव होती ती पाहता एकूण आलेले कस्टमरच्या तुलनेने त्यांच्या हाताच्या चवीला न्याय मिळत नव्हता. त्याचं कारण त्यांच्या हाताची जी चव होती ती हजारो काय लाखो लोकांनी चहा प्यावा अशा पद्धतीची होती. आणि ते म्हणाले की माझ्या वडिलांच्या हातच्या चहाची, माझ्या आईच्या हातच्या चहाची चव राज्यभर जावी हा माझा कयास होता, हा माझा एक हेतू होता. आणि म्हणून आम्ही त्याचा एक त्याचा फॉर्म्युला तयार करून, जे ते करत आहेत त्याचा फॉर्म्युला तयार करून आम्ही चहाचा व्यवसाय चालू केला. आणि 1, 2, 4, 5, 10, 15, 50, 100 अशा शाखा चालू झाल्या आणि आता हजारोंच्या संख्येने शाखा चालू झाल्या. आम्ही फ्रँचायझी व्यवसाय चालू केला. एक चहाचा छोटा व्यवसाय हा फ्रँचायझी बिझनेसमध्ये टर्न होतो. मला वाटतं की हे आजच्या तारखेला फूड व्यवसायांच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी लागू पडतं. आपल्या कर्वेनगरच्या परिसरामध्ये जर आपण पाहिलं त्या सगळ्या खाऊ गल्ली झालेल्या आहेत. खरं तर शिक्षणाच्या या वस्तीमध्ये खाऊची पण संख्या, दुकानांची संख्या कमी नाही. अशा ठिकाणी आपण पाहत असताल, जाणीवपूर्वक जर पाहिलं तर प्रत्येकाचे ब्रँड्स आहेत, प्रत्येकाची फ्रँचायझी आहे आणि प्रत्येक जण स्वतःचा व्यवसाय हा वेगळ्या पद्धतीने करताना दिसतोय. त्यामुळं आजच्या तारखेला ज्याच्या मनामध्ये सुप्त कल्पना आहे, ज्याच्या सुपीक डोक्यामधून कल्पना येत आहेत, त्या सुपीक डोक्यातून आलेल्या कल्पना आपण केवळ व्यवसायाच्या रूपामध्ये कन्व्हर्ट करायच्या असतील तरी सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा व्यवसाय कमी भांडवलामध्ये सुद्धा चालू करता येतो. हिंजवडीमध्ये जेव्हा IT इंडस्ट्रीज चालू झाल्या
आपल्या करीमनगर पासून काही किलोमीटरवरतीच हिंजवडी नावाचं गाव आहे. खरं तर ते पूर्वी गाव होतं, आता ते मेट्रो आणि या सगळ्या गोष्टींनी खूप मोठ्या स्तरावरती IT इंडस्ट्रीमुळे एका जगाच्या नकाशावरती गेलंय. पण जेव्हा सुरुवात झाली तेव्हा गावामध्येच असलेल्या, शेतामध्येच असलेल्या काही जवळच्या भागामध्ये ह्या इंडस्ट्रीज येत होत्या, मल्टीनॅशनल कंपनीज येत होत्या. तेव्हा तिथे काम करणाऱ्या 2 विद्यार्थिनी, एक मुलगी कदाचित फर्स्ट इयरची असेल, एक मुलगी थर्ड इयरची असेल, ह्या 2 मैत्रिणी, त्या 2 मैत्रिणींनी ठरवलं की आपण आपल्या शेतामध्ये असलेली जी फुलं आहेत, नवरात्राच्या काळात खास करून फुलांची संख्या मोठी असते, त्या पिवळ्या फुलांची त्यांनी एक कापणी केली आणि काही फुलं त्या 2 मुली एका छोट्या कंपनी, जवळच्या कंपनीमध्ये गेल्या घेऊन. सिक्युरिटीवाल्यांनी त्यांना पहिल्यांदा अडवलं की तुम्ही आत कसे चाललात, काय काम आहे. त्यांनी सांगितलं की ही फुलं जी आहेत, ही फुलं साहेबांना देण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. अर्थातच मधाळवाणी जिभेवरती साखर, डोकावरती बर्फ आणि चेहऱ्यावरती स्माईल असं जर असेल तर कोणत्याही व्यवसायामध्येच काय, कोणत्याही ठिकाणी आपल्याला प्रवेश नाकारला जात नाही. त्या मुली हातामध्ये त्यांच्या हातात फुलं होती. अत्यंत प्रसन्न, टवटवीत अशी शेतातलीच फुलं, ही फुलं घेऊन त्या मुली कंपनीच्या आतमध्ये गेल्या. कुणाचीच ओळख नव्हती, परंतु त्यांना हे माहिती होतं की आपल्या शेताच्या जवळच असलेली ही छोटी कंपनी आहे, किंवा मल्टीनॅशनल कंपनी जरी असली तरी ती नवीनच झालेली आहे. ते तिथे गेल्या आणि रिसेप्शनिस्ट पाशी गेल्यानंतर म्हणाल्या की ही जी फुलं आम्ही आणलीत, ही आम्ही या इथे तुमच्या ज्या बुके ठेवण्याचं जे काही फुलदाणी आहे त्याच्यामध्ये आम्ही मांडणी करतो, आणि त्यासोबत इथं आम्ही त्या टेबलाच्या भोवती ही फुलांची एक रचना करतो. ग्रामीण पद्धतीतली, कसल्याही प्रकारची माहिती नसलेली, कसल्याही प्रकारचं पॉलिश्ड इंग्लिश नसलेल्या ह्या 2 मुली त्यांनी फुलांची तिथे अत्यंत सुबक अशी रचना तयार केली. आणि त्या म्हणाल्या की आम्ही जातो, फक्त आम्हाला इथला एक नंबर फक्त माहितीचा असावा, म्हणजे ते बाहेरचे काका सोडतील. परंतु त्यांनी जी रचना केली ती पाहिल्यानंतर तिथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा मॅनेजर हे बघून आश्चर्यचकित होत होता आणि विचारत होता की कुणी आणलं. ते सगळं पाहिल्यानंतर प्लांटचा जो प्रमुख असतो त्यांनी सुद्धा त्या रिसेप्शनिस्ट ताईंना विचारलं की ही फुलं आणलीत, परंतु याचा खर्च कोणी केला, कारण हे खूप महागडं दिसतंय. त्यावेळेस त्या रिसेप्शनिस्टने सांगितलं की इथल्या शेतातल्या 2 मुली होत्या, त्यांनी फुलांची रचना केली आणि त्यांनी 1 रुपया घेतला नाही, त्या अशाच निघून गेल्या. हे कळल्यानंतर आणि अनेक लोकांनी कौतुक केल्यामुळं त्या कंपनीच्या मालकाने किंवा प्रमुखांनी सांगितलं की त्या मुलींना ताबडतोब बोलून घ्या. त्या मुलींना बोलवल्यावर ते त्यांना विचारलं की तुम्ही असं रोज करताल का. त्या मुली मनातल्या मनात म्हणल्या आम्हाला तेच पाहिजे, आणि त्या साहेबांना म्हणाल्या की नक्की करू शकतो, आमच्या शेतातली फुलं आहेत. आणि असं म्हटल्यानंतर त्या साहेबांनी सांगितलं की तुम्ही हे इथं रोज फुलांची रचना करायची, केवळ एंट्री पॉइंटला नाही तर ऑफिसेसमध्ये ज्या ज्या ठिकाणी केबिन्स आहेत, जिथे कॉन्फरन्स हॉल आहे, त्या ठिकाणी तुम्ही फुलांची रचना करा. हे काम त्यांना पहिलं मिळालं, कसल्याही प्रकारचं मार्केटिंग न करता, केवळ आपल्याला जे जमतंय ते दाखवून दिल्यानंतर त्यांना ही बिझनेसची आयडिया मिळाली. मित्रांनो, मैत्रिणींनो, खास करून कारण ह्या मुलींचंच कॉलेज आहे, मुलींनो, त्या 2 ज्या विद्यार्थिनी होत्या, ज्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी होत्या, त्यांना त्या पहिल्या कंपनीत तर काम मिळालंच, परंतु आजूबाजूच्या कंपन्यांमधनं येणाऱ्या लोकांनी सुद्धा त्या फुलांची वाहवा केली, त्या फ्लॉवर अरेंजमेंटचे कौतुक केलं आणि या मुलींचा फोन नंबर किंवा माहिती घेऊन त्यांना ते काम दिलं. काही दिवसातच या मुलींनी त्यांचा अभ्यास सांभाळून घरामध्ये लागणारं जे काही आर्थिक बजेट आहे ते बजेट उभं केलं. नंतर माझ्या माहितीप्रमाणे मला अशी माहिती कळली की त्या 2 मुलींनी हा छोटा व्यवसाय चालू करून आपल्या हाताखाली किमान 20 ते 25 मुलींची नेमणूक केली आणि आजूबाजूच्या हिंजवडीमधल्या अनेक कंपन्यांसाठी फ्लॉवर अरेंजमेंट आणि तिथलं ब्युटिफिकेशन याचा व्यवसाय त्यांनी चालू केला. आज या मुली घरी बसून, म्हणजे प्रत्यक्ष न जाता सुद्धा हा व्यवसाय सांभाळत असतील. मला असं वाटतं की ही झाली बिझनेस आयडिया, ही एक नवीन संकल्पना आहे. ही संकल्पनेवरती आधारित त्यांनी व्यवसाय चालू केला आणि त्या करणाऱ्या ज्या होत्या त्या मुलीच होत्या. मला असं वाटतं की मगाशी सांगितलेला जो मुद्दा आहे तो मुद्दा आपल्या आजच्या व्याख्यानाचा कळीचा मुद्दा आहे. तो मुद्दा असा आहे की आजूबाजूला पाहणे, आजूबाजूला पाहिल्यानंतर समस्या काय आहेत त्या शोधणे, त्या समस्यांवरती उत्तर माझ्याकडे आहे का हे पाहणे, आणि त्याचं उत्तर जर माझ्याकडे असेल तर कामाला थेट सुरुवात करणे. माझे एक मित्र आहेत ज्यांचा पॅकेजिंगचा व्यवसाय आहे. त्यांना मी प्रश्न विचारला की व्यवसाय चालू करायचा असेल तर विद्यार्थी प्रश्न विचारतात की भांडवल कुठून आणायचं आणि चालू कसं करायचं, कुठला कोर्स करायचा. त्या माझ्या मित्राने असं उत्तर दिलं. तो म्हणाला की जस्ट डू इट, सुरुवात करा, जस्ट डू इट.
काही विचार करत बसू नका की कसं होईल, काय होईल, कर्ज कुठनं काढू. माझं असं मत आहे की स्वतःच्या बुद्धिमत्तेमध्ये असलेली जी एक सुपीक कल्पना आहे, ती सुपीक कल्पना, त्याला व्यवसायाला पैसा पण जास्त लागणार नाही. सुपीक कल्पना जर असेल तर, कल्पना जर ट्रॅडिशनल पद्धतीची असेल, हॉटेल चालू करायचंय, क्लास चालू करायचा आहे, एखादं ट्रेडिंगसाठीचं काहीतरी एक छोटं दुकान चालू करायचंय, किंवा स्वतःचा एक पारंपरिक व्यवसाय चालू करायचा आहे, मला असं वाटतं की यासाठी भांडवल जास्त लागेल. परंतु भांडवल लागायचं नसेल, अपेक्षित नसेल, पैसे नसतील आपल्याकडं, तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे स्वतःच्या बुद्धिमत्तेची जी प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीवरती आपण अधिक मेहनत घ्यावी. माझ्या माहितीप्रमाणे विद्यार्थिनी काही कॉमर्सच्या सुद्धा दिसत आहेत, कदाचित बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या विद्यार्थी असतील किंवा कोणत्याही ग्रॅज्युएशनचे असतील, त्याला काही फरक पडत नाही. तुमच्या डोक्यातली सुपीक कल्पना ही खूप महत्वाची असते. आपल्या विद्यार्थी परिषदेशी संबंधित किंवा काही कार्यक्रमांना आपल्याला भरघोस मदत करणारी जी मंडळी आहेत, त्या मंडळीमध्ये खूप मोठी यादी आहे, जे मोठे व्यावसायिक आहेत. परंतु हनुमंत गायकवाड यांचं या ठिकाणी नाव घ्यावं लागेल. BVG ग्रुप. आणि BVG ग्रुप हा कशाशी कनेक्टेड आहे ते पण मला सांगावं लागेल. हनुमंत गायकवाड म्हणजे एका सातारा भागातल्या एका अत्यंत छोट्या खेड्यातला एक इंजिनिअरिंग केलेला मुलगा. टाटा मोटर्समध्ये ते कामाला होते, परंतु त्यांच्या लक्षात आलं की त्यांना एक वाईट सवय आहे, ती म्हणजे एखादी गोष्ट स्वच्छ करून ठेवणे आणि व्यवस्थित ठेवणे, ही त्यांना एक वाईट सवय होती. वाईट सवय याचा अर्थ असा की घरामध्ये एखादी गोष्टीची जर अतिरेक झाला तर लोकांना राग येतो. म्हणजे चहा पिऊन झाला की लगेच बशी धुवून ठेवून देणे, अमुक एक काम झालं की लगेच ते स्वच्छ करून त्या ठिकाणी ठेवून देणं, आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू स्वच्छ करून कायमस्वरूपी नीट ठेवून देणं, आपल्या घरातलं टॉयलेट असेल, बाथरूम असेल, ते स्वतः स्वच्छ करणे, अशा पद्धतीची सवय असलेले हनुमंत गायकवाड, जे हायजीन बद्दल अत्यंत प्रेमी होते, त्यांना टाटा मोटर्समध्ये इंजिनियरचा काम करत असताना असं वाटायला लागलं की आपण स्वच्छता हाच विषय आपल्या पॅशनचा ठेवायचा. पॅशन म्हणजे 24 तास जरी काम करावं लागलं तरी कंटाळा येणार नाही असं काम म्हणजे पॅशन. मला भाषण करण्याचं पॅशन आहे. मग अशी सरांनी माझा परिचय करून दिला. माझं घशाचं ऑपरेशन होईपर्यंत मी भाषणं केलेली आहेत. 2017 साली माझ्या घशाचं ऑपरेशन झालं, तरी मी त्यानंतरही आता 400-500 भाषणं झाली. आज मी सकाळपासून माझी 2 भाषणं झालीत, हे तिसरं आहे, आणि संध्याकाळी 7 वाजता स्वरूपवर्धिनीमध्ये 4थं भाषण असणार आहे. मला भाषण करण्याचा छंद आहे, पॅशन आहे. हा व्यवसाय होऊ शकतो का, हा पुढचा मुद्दा आहे. परंतु एखाद्या गोष्टीचं पॅशन असलं म्हणजे मनापासून ती गोष्ट आवडणं, तशी संकल्पना डोक्यात तयार होणं आणि ती बिझनेसची आयडिया म्हणून आपण पुढे मांडणं. हनुमंत गायकवाड यांनी स्वतः स्वच्छतेचा आणि हायजीनचा छंद असल्यामुळे एखादी व्यवस्था आम्ही स्वच्छ करून देऊ अशा पद्धतीची एजन्सी चालू केली. त्यांनी स्वतःचा BVG ग्रुप चालू केला. आणि म्हणजे एखादी शाळा असेल, एखादं कॉलेज असेल, एखादं ऑफिस असेल, त्यांचं हायजीन आम्ही मेंटेन करू, म्हणजे तिथले टॉयलेट स्वच्छ करू, तिथले बेसिन नीट ठेवू, तिथे सगळ्या स्वच्छतेच्या व्यवस्था लावू, असं म्हटलेले BVG ग्रुपचे हनुमंत गायकवाड, अत्यंत साध्या कुटुंबातले, 1 रुपया खिशात हाताशी नसलेले, त्यांनी टाटा मोटर्सची नोकरी सोडली आणि हा व्यवसाय चालू केला. मला असं वाटतं की आपल्या ऐकणाऱ्या 50% मुलींना तरी माहिती असेल की हनुमंत गायकवाड यांनी आज व्यवसाय एवढा वाढवला आहे की भारतातील सगळ्यात महत्वाच्या ज्या कंपन्या आहेत, ज्यांची नावं आपण घ्यायची म्हटलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की इन्फोसिस, विप्रो, IBM अशा महत्वाच्या ज्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांचं स्वच्छतेचं कॉन्ट्रॅक्ट हे हनुमंत गायकवाड यांच्या कंपनीला असतं. हनुमंत गायकवाड ज्या कंपनीत कामाला होते, त्या टाटा मोटर्समध्ये चिंचवडच्या प्लांटमध्ये जेवढे काम करणारे लोक नसतील त्याच्यापेक्षा जास्त लोक हे हनुमंत गायकवाड यांच्या BVG ग्रुपमध्ये कामाला आहेत. एक मोठा व्यवसायाचं साम्राज्य त्यांनी उभं केलं. भारताची लोकसभा, लोकसंसद, ज्याला असं म्हणतात की अनेक ठिकाणच्या विधानसभा, आणि माझ्या माहितीप्रमाणे नवीन माझ्याकडे आलेली माहिती अशी आहे की व्हाईट हाऊसचं सुद्धा एका सेक्शनचं काम हनुमंत गायकवाड यांना मिळणार आहे. हनुमंत गायकवाड यांनी स्वतःची बिझनेस आयडिया, ती आयडिया त्यांच्या डोक्यातच तयार झाली. यापूर्वी ती आयडिया नव्हती. यापूर्वी त्याच्यावरती काम करणारे सामाजिक कार्यकर्ते होते. यापूर्वी काम करणारे या विषयातले संत होऊन गेले. संत गाडगे बाबा यांनी हेच काम केलं. आज हनुमंत गायकवाड यांनी हेच काम आर्थिकदृष्ट्या व्यवसायाच्या कोष्टकात बसून एक मोठा व्यवसाय त्यांनी उभा केला. मला असं वाटतं की ही आयडिया, एक आयडिया तुमचं आयुष्य बदलू शकते. नुसती आयडिया आपलं स्वतःचं आयुष्य बदलू शकेल असं नाही, परंतु बिझनेस करत असताना अनेक हातांना तुम्ही रोजगार देऊ शकता आणि त्यांची कुटुंब चालू शकतात. ही अशा पद्धतीची बिझनेसची संकल्पना आपल्या डोक्यात तयार होणं,
आजचा काळ असा आहे की मुलींसाठी कोणतंही क्षेत्र वर्ज्य नाही. काल परवापर्यंत मी सांगताना असं सांगायचो की एनडीए मध्ये मुलींना प्रवेश नाही. मला असं वाटतं की तुम्ही ऐकलं असेल की आता एनडीए मध्ये सुद्धा मुलींसाठी ते खुलं करण्यात आलेलं आहे. आणि व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये आज आपण ज्या विषयावर चर्चा करतोय, व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये तर करिअरच्या बाबतीमध्ये विद्यार्थिनी कुठेच मागे राहणार नाहीत. एव्हाना महर्षी कर्वे शिक्षण संस्थेमध्ये त्यासाठी पोषक वातावरण दिलं जाते. आज मी तुमच्याशी बोलतोय तर मला तुम्हाला हे सांगायचंय की बिझनेसच्या आयडिया तुमच्या डोक्यात तयार होऊ देत. तुम्ही आजूबाजूला बघा. तुम्ही एक लक्षात घ्या की काल परवापर्यंत एक नॉर्मल वाटणारं लग्न, हे लग्न झाल्यानंतर मग त्या लग्नामध्ये शूटिंग असायची, हळदीचा समारंभ, साखरपुडा, जेवताना वगैरे, हे कॉमन एक पद्धत होती. मधल्या काळामध्ये असं झालं की टेक्नॉलॉजी इतकी स्वस्त होत गेली, कॅमेरे उपलब्ध होत गेले. कॅमेरे तर खरं तर आता प्रत्येकाच्या हातामध्ये कॅमेरा आलाय मोबाईलच्या स्वरूपात. परंतु या विषयामध्ये शिकलेल्यांची सुद्धा संख्या वाढल्यामुळे एवढ्या नोकऱ्या नसतील कदाचित. कुणाच्या तरी डोक्यात ही आयडिया आली की लग्न होण्याच्या आधी, आता थोडासा काळ हा खुला झालाय, फ्रीडम मिळालेलं आहे, यामध्ये लग्न समजा ठरलं की पुढच्या 2 महिन्यानंतर लग्न आहे, तर त्या नवरा किंवा नवरीला एकत्रित भेटण्यासाठीची संधी मिळते, त्यांना स्वतःची मतं व्यक्त करण्यासाठीची संधी मिळते. आणि या प्रक्रियेमध्ये त्यांचं वैवाहिक जीवन सुखी व्हावं यासाठी मन जाणून घेण्याची सुद्धा एक अरेंजमेंट हळूहळू ती चालू झाली. पण त्याच प्रक्रियेचा पुढचा भाग म्हणजे मग आपण आधी भेटूयात आणि त्याचं प्री वेडिंग करूयात. प्री वेडिंग म्हणजे त्याचं फोटोशूट करूयात. आपल्या कर्वेनगरमध्येच शिक्षण झालेला एक माझा विद्यार्थी मित्र आहे. त्या विद्यार्थ्याने आता इंजिनिअरिंगचं सगळं सोडून देऊन त्याने स्वतःचा प्री वेडिंगचाच व्यवसाय चालू केलाय. आज त्याला कधीही फोन केला तरी तो मला फोनवरती उपलब्ध होत नाही. त्याचं कारण तो सांगतो, आज मी खंडाळ्यामध्ये आहे, आज मी महाबळेश्वरला आहे, आज मी अमुक अमुक गावात आहे आणि मला प्री वेडिंगचं शूट आहे, एडिटिंगचं काम चाललंय. मला तुम्हाला हे सांगायचं की ही संकल्पना पूर्वी नव्हती. बिझनेस कोणता असावा, आपल्या आजूबाजूला पाहिल्यानंतर लक्षात येईल की ज्या ज्या समस्या निर्माण होत आहेत त्याच्यातून नवीन व्यवसायांची पायाभरणी होत आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की नवीन काही संस्कृती पण तयार होते. म्हणजे गेल्या 10 वर्षांपूर्वी वाढदिवस साजरा करण्याची एकमेव पद्धत म्हणजे ओवाळणे आणि शुभेच्छा देणे एवढीच होती. गेल्या 10 वर्षामध्ये काळ इतका बदलत गेला की केक कापायचा असतो आणि तो केक नुसता कापायचा नसतो, तर केकचे दुर्दैवाने त्यातली संस्कृती काही प्रबोधन करण्यासारखी नाही. ती संस्कृती थोडीशी वाईटच आहे. पण तरी सुद्धा आपण पाहिलं तरी आपण आजूबाजूला नुसती नजर फिरवा, जशी दुकानं असतात, प्रोव्हिजन स्टोअर्स असतात, मेडिकल स्टोअर्स असतात, त्याचबरोबर आपल्याला केकच्या दुकानांची संख्या वाढलेली दिसेल. आणि आता लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण जर पाहिलं असेल तर अशी कोणतीही आता गृहिणी राहिलेली नाहीये किंवा घरामधली एखादी तरुण मुलगी राहिलेली नाही की जिला केक बनवता येत नाही. म्हणजे ऑलमोस्ट 50% या महिला किंवा ह्या सुगरणी ज्या आहेत यांना आता स्वतः केक घरी बनवता येतो, या परिस्थितीत गेलंय. या अनुषंगानेच मी पाहिलंय की माझ्या ओळखीच्याच अनेक महिलांनी किंवा परिचितांनी स्वतः केक तयार करून आम्ही तुम्हाला पोहोचता करून देऊ अशा पद्धतीचे व्यवसाय चालू केले. हे छोटे व्यवसाय आहेत, परंतु कोणताही व्यवसाय जेव्हा मल्टिपल लेव्हलला करतो, जेव्हा त्याच्यामध्ये आपण ऑटोमेशन आणतो आणि जेव्हा त्याच्यामध्ये आपण डिजिटल यंत्रणा लावतो, तेव्हा या व्यवसायाचं रूपांतर एका मोठ्या व्यवसायामध्ये छोट्या व्यवसायाचं रूपांतर होत असतं. त्यामुळं आपल्या आजूबाजूला आपण पाहावं. उदाहरणार्थ महिला नोकरीला जातात, कामाला जातात आणि कामाला गेल्यानंतर घरातलं जे उरलेलं काम आहे त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचं काम असतं, म्हणजे जे छोटं बाळ आहे त्या छोट्या बाळाची व्यवस्था कुणाकडे करायची. आणि म्हणून सगळ्यात पूर्वी जेव्हा एकत्र कुटुंब होते तेव्हा ज्या छोट्या बाळाची व्यवस्था आजी आजोबांकडे होत असायची. आता आजी आजोबा आपल्या घरात नसतात, ते गावाला असण्याची शक्यता असते. फ्लॅट संस्कृतीमध्ये लहान बाळाला कुठे ठेवायचं ही समस्या निर्माण झाल्यामुळे डे केअर नावाची एक संकल्पना चालू झाली. आणि आज डे केअर मधून अनेक गृहिणी, अनेक महिला स्वतः घरी बसून इतरांची बाळं सांभाळून आपल्या कुटुंबाचं मात्र पोषण करत आहेत. याचं कारण आहे की आलेली नवीन समस्या आता आम्ही कशा पद्धतीने करू. आपल्या कर्वेनगरच्या परिसरामध्ये तुमच्या महाविद्यालयाच्या अलीकडच्या पलीकडच्या जर गल्ल्यांमध्ये आपण नजर फिरवली तर लक्षात येईल की मेसची व्यवस्था तर होतीच, परंतु तयार पोळ्या मिळतील अशा पद्धतीचे बोर्ड मी पाहतो. कारण मी राहायला वारजामध्ये, मी पाहतो तिथून जाताना की पोळ्यांचे व्यवसाय चालू झालेत. बिझनेस आयडिया ही छोटी असू शकते, पण एखाद्या घरामध्ये मेस म्हणून चालू झालेला व्यवसाय हा भविष्यामध्ये रेस्टॉरंटच्या स्वरूपामध्ये बदलू शकतो आणि तिथून चेन ऑफ रेस्टॉरंट्स यापर्यंत तो जाऊ शकतो.
जशी सब्जीची कल्पना मगाशी मी तुम्हाला सांगितली तशी. आज मी व्याख्यानाला गेलो होतो सकाळी. त्या व्याख्यानानंतर त्यामध्ये जे एक उदाहरण सांगितलं ते उदाहरण पण मला या ठिकाणी सांगायला आवडेल. समस्या कोणती ती पहा आणि त्या समस्येतून काय पुढे मिळेल ते पहा. आता मी तुमच्या समोर बोलतोय, खरं तर असं बोलत असताना प्रकाश व्यवस्था चांगली असली पाहिजे म्हणून ती मध्ये एक रिंग नावाची कल्पना आली बघा. शूटिंगच्या वेळेस तिथे रिंग लागते आणि मध्ये मोबाईल बसवता येतो. म्हणजे ती रिंग जर असेल, माझ्याकडे आहे आता, परंतु आता मी ती लावलेली नाही, ती रिंग असेल तर प्रकाश व्यवस्था पूर्ण चांगली होते, चांगला चेहरा दिसतो आणि जो मोबाईल असतो तो मोबाईल कशावरही ठेवण्यापेक्षा त्या तिथे असलेल्या इनबिल्ड स्टँडला लावता येतो. तुम्ही जर आपल्या डहाणूकरच्या पुढच्या साईडला जर गेला तर तुम्हाला तशा प्रकारच्या रिंग विकताना दिसतील. ते प्रॉडक्ट तयार करणं, ते विकणं. त्यासोबत ज्ञान प्रबोधिनीपाशी सुद्धा जर आपण गेलं तर तुम्हाला त्या चौकामध्ये, त्या गल्लीमध्ये अशा पद्धतीच्या रिंग विकताना दिसतील. एवढंच काय तर आपल्या जकात नाक्यामध्ये पाशी सुद्धा किंवा करीमनगर पाशी सुद्धा छोट्या दुकानांमध्ये मोबाईल ठेवण्यासाठीचे जे स्टँड्स आहेत आणि त्यासाठी जे प्लास्टिकचं स्टँड तयार करणं. आता ही संकल्पना कुठं आली तर जेव्हा ऑनलाईन प्रक्रिया चालू झाल्या, ऑनलाईन पद्धतीने शिकवताना किंवा मीटिंग अटेंड करताना मोबाईल ठेवणं ही एक व्यवस्था निर्माण झाली, तेव्हा अशा पद्धतीचे नवीन प्रॉडक्ट्स तयार झाले. आणि दूर काय जायचंय, ह्या नऱ्यामध्ये आपल्या वारजापासून करीमनगर पासून जवळ असलेल्या नऱ्यामध्ये अशा प्रकारच्या छोट्या व्यावसायिकांनी इंजेक्शन मोल्डिंग वरती अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स तयार करण्यास सुरुवात केले. आणि गंमत म्हणजे यातले निम्मे व्यावसायिक ह्या महिला आहेत. बिझनेस आयडिया आपल्या डोक्यामध्ये कल्पना येण्यासाठी आपण पाहायला पाहिजे की समस्या काय आहे, कोणत्या समस्येतून. याला खरं तर प्रॉडक्ट इनोव्हेशन असं म्हणतात, याला खरं तर प्रॉडक्ट एनरिचमेंट म्हणतात. स्कूल ऑफ डिझाईन मध्ये या गोष्टींची कल्पना त्या लोकांना वेगळ्या पद्धतीने असेल, पण आमचं असं म्हणणं आहे की आम्ही 11वी-12वीच्या मुली, आम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर करणाऱ्या मुली, आमच्या डोक्यामध्ये सुद्धा सुपीक कल्पना आहेत. आम्हाला स्कूल ऑफ डिझाईनला जायला पाहिजे असं पण काही नाही. आम्ही इथे बसून आमच्या काही कल्पनांचा विस्तार करू शकतो आणि आम्ही पुढे जाऊ शकतो. तर मगाशी व्याख्यानात जे उदाहरण दिलं ते मी आता तुम्हाला सांगतोय. शेतकरी आत्महत्या हा मुद्दा आपण वाचतो. माझं काय म्हणणं असतं, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या वतीने सुद्धा मी शेकडो व्याख्यानं केली. माय नेशन माय करिअर याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा मी मांडायचो की शेतकरी आत्महत्या असेल, रस्त्यावरचा अपघात असेल, कोणतीही समस्या असेल, त्या समस्येचं उत्तर आपण दिलं पाहिजे, त्याचा विचार आपण केला पाहिजे. असा विचार करण्याची सवय जर आपल्याला लागली तर आपल्या डोक्यामध्ये सुपीक कल्पना चालू होतील. त्यामुळे सुपीक कल्पना चालू करण्यासाठी आपली पाठी कोरी ठेवा आणि याच्यावरती मी काय करू शकते असा प्रश्न स्वतःला विचारा. तर शेतकरी आत्महत्या करण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण असं आहे की शेतकरी कर्ज काढून शेतामध्ये एक बोर घेतो. 40 फूट खाली गेल्यानंतर कळतं की पाणी लागलं नाही आणि मग जमिनीतून पाणी यायच्या ऐवजी त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि 40-50 हजाराचं कर्ज आणि त्याच्यावरचं व्याज पाहता तो शेतकरी दुर्दैवाने आत्महत्याचा विचार करायला लागतो. आम्ही विद्यार्थिनींनी असा जर विचार केला तर याच्यावरती उपाय काय, याच्यावरती उपाय काय. तर असा जर एखादा विचार तुमच्या डोक्यात आला, बघा की जसा माणूस खाली पडल्यानंतर हात जर मोडला असेल तर ते बघण्यासाठी एक्सरेचे मशीन वापरतात आणि एक्सरेच्या मशीनवरती कळतं की कुठे क्रॅक गेलाय. त्या पद्धतीने त्या जमिनीचा एक्सरे आपल्याला इमेज प्रोसेसिंगद्वारे करता येऊ शकेल का आणि त्याच्यानंतर मॉनिटरवरती आपल्याला दिसेल का की एकूण पाण्याचे प्रवाह किती आहेत, ते कसे वाहत आहेत, एकूण प्रवाहांपैकी जाड प्रवाह कोणते, छोटे प्रवाह कोणते, टेम्पररी कोणते आणि परमनंट कोणते. आणि हे कळल्यानंतर योग्य त्या प्रवाहापाशी आपण जर बोर घेतली तर त्या ठिकाणी पाणी 100% लागणार आहे, पाण्याची गरज राहणार नाही. तर या अनुषंगाने कोणतं प्रॉडक्ट किंवा बिझनेस तयार होतो, तर अशा पद्धतीने अशा मशीन्स किंवा अशी तंत्रज्ञान तयार करण्याची व्यवस्था. हा आता मगाशी जी मी जे काही आयडिया सांगितल्या त्या छोट्या आयडिया होत्या. पोळ्या करणं असेल, त्याच्यानंतर चहा विषयी मी बोललो, सब्जी विषयी बोललो, मी तुम्हाला फ्लॉवर अरेंजमेंट बद्दल बोललो. ज्या काही संकल्पना आहेत की त्या छोट्या संकल्पना आहेत, परंतु एखादी विद्यार्थिनी म्हणेल की मला मोठ्या स्तरावरती काम करायचंय, मला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काहीतरी विकसित करायचंय. मला असं वाटतं की अशी एखादी विद्यार्थिनी तिच्या इंजिनिअरिंगच्या एखाद्या मैत्रिणीसोबत एकत्रितपणे व्यवसाय करू शकते.
हे तंत्रज्ञान आता जगामध्ये कुठल्या देशामध्ये आहे का त्याची चाचपणी आपल्याला करता येऊ शकेल. नसेल तर आपण निर्माण करूयात का, आणि असेल तर ते आपण इम्पोर्ट सबस्टिट्यूशनद्वारे घेऊ शकतो का, आणि मग त्याचा व्यवसाय आपण आपल्या भागात करू शकतो का. अनेक प्रकारच्या संकल्पना, बिझनेसच्या आयडियाज आपल्याला व्यवसाय देऊ शकतात. मी विदर्भामध्ये व्याख्यानाला जात असताना पाहायचो की शेतामध्ये काम करताना लोक दिसत नाहीयेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. मग मला लगेच कळायचं की कसं करतील काम. 44 डिग्री सेल्सिअस मध्ये शेतामध्ये काम करणं सोपी गोष्ट आहे का, तू तरी करशील का. आणि मग माझ्या मनात एक विचार आला की जसा आपल्याला हिवाळ्यामध्ये स्वेटर असतो, पावसाळ्यामध्ये रेनकोट असतो, त्याच पद्धतीने उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला कुलकोट तयार करता आला तर हा कुलकोट 44 डिग्री सेल्सिअस जरी टेम्परेचर असेल तरी सुद्धा हेड टू टो आपलं संरक्षण करू शकेल. पायाला चटका बसणार नाही आणि अंगालाही चटका बसणार नाही. अशा परिस्थितीत कुलकोट करू शकतो का. मी ही संकल्पना मांडली. नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IIT मुंबईच्या, IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांशी मी या विषयावर चर्चा केली. आता ह्या गोष्टीचा एक प्रॉडक्ट म्हणून एक नवीन संकल्पना मार्केटमध्ये लवकरच येणार आहे. मला तुम्हाला हे सांगायचं की आपल्या डोक्यामध्ये सहज एखादी कल्पना आली की ती कागदावरती लिहून घ्या. तुम्ही अशा लोकांशी शेअर करू नका की जे लोक नकारात्मक विचारांचे आहेत. तुम्ही जगातली कोणती गोष्ट सांगितली तर जे लोक म्हणतील हे असं कुठे शक्य असतं का, त्या लोकांशी तुम्ही चर्चा करू नका. आज तुम्ही चांगल्या पद्धतीने एक सेल चालू केलाय किंवा एक डिपार्टमेंटमध्ये तुमचं काम चालू झालंय की मुलींनी स्वतःचा व्यवसाय करायचा, त्यासाठी एखादी बिझनेसची आयडिया आली तर त्या बिझनेसच्या आयडियाला आपण ताकद द्यायची. होणार नाही असं कधीच म्हणू शकत नाही. पूर्वी कोणी सांगितलं होतं का असं की लोक घरामध्ये बसून सगळ्यांशी संवाद साधू शकतील. 3 वर्षापूर्वी ही संकल्पना लोकांना खोटी वाटली असती. परंतु आज पहिलीतला विद्यार्थी सुद्धा अशा झूम टेक्नॉलॉजी असेल, गुगल मीट असेल, कोणत्याही या रचनेच्या मार्फत, फेसबुक लाईव्ह असेल, आज एकमेकांशी संवाद साधू शकतोय. मला वाटते की ह्या सगळ्या, हे आता जे मी लावलेलं आहे हे प्रॉडक्ट सुद्धा, ह्याची विक्री फार कमी होत होती पूर्वी. परंतु आज घराघरामध्ये दोघा तिघांकडे अशा पद्धतीने हेडसेट हे निर्माण होऊन ते विकले जात आहेत. ही बिझनेसची आयडिया ही काळ कसा बदलला जातोय त्यानुसार येते. ज्या पद्धतीने कोरोनाचं संकट आलं, मास्कची निर्मिती चालू झाली, हँडग्लोव्हची निर्मिती चालू झाली, सॅनिटायझरची प्रोडक्शन चालू झालं. अजून सुद्धा मला तुम्हाला सांगायचं की विद्यार्थिनींनो, हायजीनमध्ये अनेक प्रकारचे प्रॉडक्ट्स तुमच्या डोक्यामध्ये संकल्पना असतील तर त्याचा निश्चितपणे विचार करा. तुम्ही ज्या घरामध्ये पाहता की आई तुमची स्वयंपाक करत असताना जे करत असते, कोणत्या ठिकाणी ऑटोमेशन आणता येईल बरं, कोणत्या ठिकाणी सहजपणे गोष्ट करता येऊ शकेल बरं. जसं मिक्सरचं तंत्रज्ञान, एखादी चपाती आपल्याला बारीक करायची असेल तर आपण मिक्सर वापरतो, एखादा मसाला करायचा असेल तर त्यासाठी आपण ते वापरतोय, मोठी गोष्ट छोटी करण्यासाठी मिक्सर वापरला. पण अजून कोणत्या गोष्टी अशा आहेत की तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, म्हणजे घरातलं का म्हणतोय मी, कारण असं प्रॉडक्ट जर आपण तयार करू शकलो तर त्याचा युजर, त्याचा कंझ्युमर हा प्रत्येक घर असेल. आणि म्हणून अशा पद्धतीच्या संकल्पना आपल्या डोक्यामध्ये येणं हे अत्यंत गरजेचं असतं. आज आपण पाहतो की चला हॉटेलमध्ये जाऊयात असं म्हणणारे लोक आता बोलताना असं बोलतात की अमुक ठिकाणी जाऊयात, तिथं घरच्यासारखं मिळतं. म्हणजे हॉटेलमध्ये व्यवस्था आता इतक्या बदलत गेल्या की शेवटी त्यांना अशी जाहिरात करायला लागली की घरच्यासारखं, चुलीवरचं अमुक अमुक, चुलीवरचं तमुक तमुक. म्हणजे आता तर मी ऐकले की सातारा भागामध्ये कुणीतरी जेवण करून देताना भाकरी पण चुरून देतोय. ही त्याची बिझनेसची संकल्पना झाली की इथे आम्ही भाकरी चुरून तुम्हाला खायला घालू. जे पूर्वी चुरून खाणं हे गावठीपणाचं लक्षण वाटायचं, आज ते आता बिझनेसची एक आयडिया म्हणून, एक ब्रँड म्हणून समोर येताना दिसतोय. म्हणजे मला असं वाटतंय की लोकांच्या चवी काय आहेत, ह्या लोकांच्या चवी आपल्याला ओळखता येतील. कोणत्याही पद्धतीने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला नवीन प्रॉडक्ट आणता येईल का, सर्व्हिस देता येईल का, कोणत्या गोष्टी अशा आहेत की जिथं लोकांना आता अडचणी आहेत आणि त्या अडचणी त्याच्यावर त्यांना उत्तर मिळण्यासाठी ते किती पैसे मोजायला तयार आहेत. अशा केसेसमध्ये आपल्याला हे नवीन व्यवसाय चालू करता येतील. आजूबाजूला लक्ष देऊन बघा, कोणतंही एखादी यंत्रणा बदलत चालली असताना त्या बदललेल्या यंत्रणेवर आधारित असलेले नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये यायला लागतात. जसं मी उदाहरण तुम्हाला त्या रिंग लाईटचं दिलं, त्याचबरोबर मोबाईल ठेवण्याचं स्टँडचं उदाहरण दिलं, आज हेडसेटचं उदाहरण मी तुम्हाला दिलं. आज अशा पद्धतीच्या ज्या ठिकाणी रचना बदलत चालल्यात, उदाहरणार्थ इलेक्ट्रिकल व्हेकल जेव्हा मार्केटमध्ये येईल तेव्हा इलेक्ट्रिकल व्हेकलवरती आधारित असलेले असंख्य व्यवसाय हे आपल्याला चालू करावे लागणार आहेत. ते चालू होणं काळाची गरज असणार आहे. जसं बॅटरी चार्जिंग सेंटर,
यासारख्या गोष्टी, अनेक गोष्टी, असंख्य गोष्टी. आता त्या नुसतं ते बॅटरी चार्जिंग सेंटर दिसताना दिसतंय, पण त्याच्या अलीकडे पलीकडे अनेक गोष्टी असतात आणि त्या अनेक गोष्टींसाठीची एजन्सी, त्यासाठीच फ्रँचायझी, त्यासाठीच ट्रेड सिस्टीम मध्ये आपण घुसण्यासाठीची व्यवस्था किंवा तसं स्वतः करणं हे आपल्याला 100% शक्य असतं. आज आपण पाहतोय की अनेक प्रकारच्या सण, प्रसंग, सेलिब्रेशन यांचं डायमेन्शन बदलत चाललेत. म्हणजे 61 आणि 75 हे करण्याचे फॅड चालू झालेत. आता कोरोना काळ जर सोडला तर पुन्हा जर तुम्ही पाहताल की लोक जेव्हा एकत्र यायला लागतील, 61 करायची, 75 करायची. खरं तर याला फॅड म्हणून चालणार नाही, ही संस्कृती आहे. भारताची ही संस्कृती आहे की वयोवृद्ध व्यक्तींचं एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करायची. पण तुमच्यातली एखादी विद्यार्थिनी जर म्हणाली की आम्ही 61 आणि 75च्या कार्यक्रमांसाठीची पुस्तकं तयार करू, म्हणजे जे आजी आजोबा आहेत त्या आजी आजोबांचं जे जीवनकाल आहे त्या जीवनकालावरती माझं मराठी चांगलं आहे, इंग्लिश चांगलं आहे, मी त्या विषयावरती त्यांच्या कुटुंबात बसून त्याचं एक 100 पानी पुस्तक तयार करेल, फोटोंचं संकलन करेल आणि ते पुस्तक तयार करून मी त्या कुटुंबाला देईल. 3000 प्रती किंवा 1000 प्रती जे काही असतील त्या जर त्या वाटणार असतील तर त्या प्रत्येक पुस्तकामागे मला काहीतरी पैसे, अशा पद्धतीने मी व्यवसाय चालू करेल. असं जर कुणी म्हणालं तर तुम्ही लक्ष देऊन ऐका, पुण्यामध्ये 75 करायची आहे अशा अनेक लोकांचे आता ते ड्यू आहेत. ते 73 वर्षाचे, 2 वर्षानंतर 75 आहे, 74 वर्षाचे, पुढच्या वर्षी 75 आहे. केवळ हा व्यवसायाचा सुद्धा एक बिंदू मानला आपण तरी सुद्धा हा व्यवसाय करण्यासाठी लोकांकडे पैसा आहे. लोकांकडं आज मार्केटमध्ये सिच्युएशन अशी आहे की जरी कुणी काही म्हटलं तरी लोकांकडे पैसा आहे, तो खर्च करण्याची तयारी आहे. मी परवाच करीमनगर मधल्याच एका आमच्याच परिवारातीलच एका सदस्यांचं ऐकलं की लहान मुलांना घेऊन ते मुळशी भागात, मावळ भागात जाऊन त्यांची सैर करतात, दिवसभर त्यांना ग्रामीण जीवन दाखवतात, त्यांच्यावर संस्कार एक प्रकारे करतात आणि हे सगळं करण्यासाठीची एक अत्यल्पाशी शुल्क ते त्यासाठी आकारतात. पण दिवसभराची जर बेरीज केली तर ते शुल्क ही चांगल्या प्रकारचं होतं. तो एक व्यवसाय सुद्धा त्यांना तो करता येऊ शकतो. म्हणजे समस्या निर्माण झाली की त्यातून सोल्युशन सापडलं पाहिजे. पूर्वीच्या काळी ज्यांनी डीएड केलं, बीएड केलं, पण ज्यांना नोकऱ्या लागल्या नाहीत त्या लोकांनी त्यांचे बिझनेस आयडिया अशी लावली की आपण आता शिकवणी पण घ्यायची नाही, परंतु त्याचं वेगळं स्वरूप पॉली क्लासेस, म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की कुणी फिजिक्स शिकवेल, कुणी केमिस्ट्री शिकवेल, कुणी मॅथमॅटिक्स शिकवेल, कुणी बायोलॉजी शिकवेल आणि चौघांनी एकत्र येऊन क्लास चालू करायचा. गेल्या 20, 25, 30 वर्षामध्ये असं लक्षात आलंय की जे डीएड बीएड होऊन वर्गात शिकू शकले नाहीत, त्यांना शिकवण्याची संधी नाही मिळाली, त्यांनी संतापाने लाल होऊन चिडत बसण्यापेक्षा त्यांनी ही बिझनेसची आयडिया चोखाळली. ज्यांनी स्वतःचे क्लासेस चालू केले आणि ज्या क्लासेसच्या मार्फत त्यांनी करोडो रुपये कमावले. तुम्ही जर लातूर भागात जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की करोडो रुपयांचं उत्पन्न या लोकांनी याच्यामधून प्राप्त केलेलं आहे. अनेक प्रकारचे क्लासेस असतील. आज ऍप्टिट्यूड टेस्ट, जीडी, ग्रुप डिस्कशन हे शिकवलं जातं. इंग्रजी माध्यमातून जे शिकले त्यांना मराठी नीट येत नाही, त्यांना मराठी शिकवण्यासाठी, म्हणजेच नुसतं जॅपनीज आणि जर्मनीचे पैसे मिळतील असं नाही, आता आम्ही मराठी शिकू असं म्हणणाऱ्यांना सुद्धा त्या काही कुटुंबांमधून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. आज मी तर या निमित्ताने सांगायला हरकत नाही, मी वक्तृत्व कौशल्य आणि संवाद कौशल्य हे शिकवतो. म्हणजे याच्यानंतरच माझं विनामूल्य सत्र आहे स्वरूप वर्धिनीमध्ये, इंटरव्ह्यू कसा द्यायचा हे मी शिकवतोय. आता याच्यातल्या ऐकणाऱ्या कुठल्या मुलींनी म्हटलं, नवले सर तुम्ही तर काय ते सामाजिक कार्य करता किंवा छोटासाच व्यवसाय करता, परंतु आम्हाला असं वाटते की आम्ही 10वीतल्या मुलांना अशा पद्धतीचं ट्रेनिंग द्यायला सुरुवात करू, त्याचे आम्ही अत्यल्प चार्जेस घेऊ. हा आमचा व्यवसाय होऊ शकेल का? 100% व्यवसाय होऊ शकेल. दिलीप ओक असेल, सुजाता खन्ना असतील, या लोकांनी जीआरई आणि जीमॅट आणि अशा प्रकारच्या एमबीएच्या क्लासेसची किंवा परदेशात जाण्याच्या क्लासेसची एक प्रकारची शिकवण्याची व्यवस्था चालू केली. त्यांचा तो व्यवसाय एक मोठा व्यवसाय सक्सेस म्हणून तो रूपांतरित झाला. आपण फक्त आजूबाजूला बघायचं की काय गरज आहे, कोणत्या गोष्टीची गरज आहे, ती गरज मी पूर्ण करून देणार. म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्यांना बंदी झाली तर त्याच्यावरती वाद घालत बसण्यापेक्षा कापडी पिशव्यांची आम्ही निर्मिती करतो असं ज्यांनी ज्यांनी म्हटले त्यांनी त्यांचे व्यवसाय हजारो नाही, लाखो नाही, काही लोकांनी याचे व्यवसाय करोडो रुपयांपर्यंत पोहोचवलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही पहा ना की पूर्वी क्रीमरोल हा कुठेतरी मिळायचा, तो क्रीमरोल ते प्रत्येक जण त्याला हात लावायचं. आता क्रीमरोलला एक प्लॅस्टिकची पिशवी असते आणि ती प्लॅस्टिकची पिशवी फाडल्यानंतर आपला क्रीमरोल हायजिनिक झालंय सगळं. आणि जे लोक हायजीन मध्ये काही पण करतील, हायजीनला खूप मोठी प्रमाणात व्हॅल्यू आहे आज. त्यामुळं
तशी पिशवी बनवणाऱ्यांचे दिवस चांगलेच आहेत का नाही? कारण ज्या ज्या अशा कोणत्याही पॅकेजिंगच्या व्यवसाय आहेत त्या व्यवसायासाठी, बरं या बऱ्याच व्यवसायांना फार अशा पद्धतीचं भांडवल सुद्धा लागत नाही आणि अशा पद्धतीची बिझनेसची आयडिया. मी एकदा व्याख्यानात असं बोललो होतो की वाहन चालवत असताना, कार चालवत असताना जोरात पाऊस आला तर ती समोरच्या काचेवरती जे व्हायपर फिरतो तो व्हायपर इतक्या जोरात फिरवा लागतो की समोरचं आता काहीच दिसत नाही. म्हणजे पावसामुळे पण दिसत नाही आणि व्हायपरमुळे पण दिसत नाही. आणि म्हणून मी असं म्हटलं होतं की आपण लहानपणी आळूच्या पानावरती पाण्याचे थेंब ओघळताना पाहिले होते की आळूचं पान हे पाणी पडल्यामुळं ओलं होत नाही, त्याच्यावर काहीतरी केमिकल असेल. आणि म्हणून मी म्हटलं होतं की त्या केमिकलचा शोध आपण जर लावला आणि ते केमिकल जर ट्रान्सपरंट करून ते जर काचेवरती लावलं तर व्हायपरची गरज राहणार नाही. अशा पद्धतीचं मी एकदा बोललो होतो. पिंपरी चिंचवडमध्ये अशाच पद्धतीचं व्याख्यान मी घेतलं होतं. पिंपरी चिंचवड मधल्या 2 तरुण मुलांनी त्या माझ्या बोलण्याचा एक गांभीर्याने अर्थ घेऊन आळूच्या पानावरती असलेल्या केमिकलचा शोध लावला, त्याचं पेटंट त्यांनी मिळवलं आणि त्यानंतर त्यांनी त्या केमिकलचा वापर करून आज एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीशी त्यांनी टायअप केलं आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला व्हायपर नसलेले समोरची काच दिसू शकेल. मला असं वाटते की एवढ्या गांभीर्याने तुम्ही सगळ्या मुली प्रत्येक मुद्द्यावरती जर विचार करू लागल्या तर माझ्या सांगितलेल्या संकल्पनाच नाही तर तुमच्या मनात काही ज्या संकल्पना येतील का या विषयावरती विचार करतील. त्या संकल्पनांची नोंदणी स्वतःच्या, मी तर म्हणेल की एक छोटी 40 पानी वही करा आणि आली संकल्पना की वहीमध्ये लिहून ठेवा. आता मी ह्या बिझनेस आयडिया प्रमोशन, बिझनेस आयडिया जनरेशन झाल्यानंतर पुढे काय करायचं हे तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. कोणतीही तुम्हाला मी सांगितले की आयडिया जनरेट कशी व्हायला पाहिजे. आजूबाजूच्या गोष्टी पहा, आजूबाजूच्या घटना पहा, तिथे काय गरज आहे आणि कोणत्या गोष्टींपाशी अडकलंय, त्याच्या पुढे काय करायचंय याचा विचार करा आणि त्याच्यावरती थॉट प्रोसेस चालू करा. स्वतः विचार करा आणि विचार केल्यानंतर जर तुम्हाला लक्षात आलं की हे याच्यावरती सोल्युशन असू शकतं तर मग त्या सोल्युशनच्या दृष्टीने आपण पुढे जाऊ शकतो. आता आपण जर म्हणूयात की अशी एखादी कल्पना आपल्या डोक्यात आली, आता पुढे काय करायचं किंवा त्याचा ऍक्शन प्लॅन काय. जेव्हाही आपल्या डोक्यामध्ये एखादी बिझनेससाठीची एक चांगली कल्पना येईल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे ती तज्ज्ञ माणसाशी शेअर करा, परंतु तज्ज्ञ माणसाशी शेअर करताना काही काळजी घ्यावी लागेल. म्हणजे एखादी आपण ज्याला सांगितली त्याने ती आयडिया वापरून त्याचा व्यवसाय त्याच्यावर केला आणि आपल्याला टाटा बाय बाय केलं तर ते आपल्या बौद्धिक स्वामित्वाचा अपमान आहे. आणि म्हणून आपण आपली कल्पना ही आपल्यापाशीच ठेवायला पाहिजे, परंतु ती विकसित करण्याच्या दृष्टीने संपूर्ण कल्पना न सांगता, परंतु त्यातला जो अडचणीचा भाग आहे तो अडचणीचा भाग आपण जर सोडू शकलो तर निश्चितपणे उपयुक्त ठरेल. आपल्या वारजे जकात नाक्यामध्येच आमचे सर प्राध्यापक कांबळे सर आणि त्यांच्या मिसेस कांबळे मॅडम, त्यांचा चिरंजीव जो आहे तो एक संघर्ष करत जीवन जगत आहे. त्याच्या म्हणजे काही प्रमाणामध्ये त्याला तो संघर्ष करावा लागतो, त्याच्या शारीरिक क्षमतांची अडचण असल्यामुळे. दिव्यांग अशा पद्धतीचं दुर्दैवाने आहे, परंतु तरी सुद्धा तो अत्यंत नेटाने त्याच्यावरती यश मिळवत आहे. तर त्याने मला परवाच सांगितलं की त्याची जी चेअर आहे ती ऑटोमॅटिक चेअर आहे. त्या ऑटोमॅटिक चेअर साहाय्याने तो जरी स्वतः हालचाल करू शकला नाही तरी सुद्धा तो मुंबईपर्यंत जाऊ शकतो, तो साताऱ्यापर्यंत जाऊ शकतो, तो पुणे शहरामध्ये अप्पबळण चौकात क्लासला जाऊ शकतो. त्याने मला सांगितलं की पण अडचण अशी आहे की जॉयस्टिकच्या द्वारे असं जे काही ऑटोमॅटिक चेअर आहे ती केवळ बेल्जियममध्ये तयार होते आणि भारतात तयार होत नाही. मग मी माझ्या भाच्याशी या विषयावर बोललो की आपण याचं प्रॉडक्ट तयार करू शकतो का, की ऑटोमॅटिक चेअर भारतामध्ये दिव्यांगांची संख्या जे काउंट न केलेले आणि काउंट केलेले या सगळ्यांची बेरीज केली तर 40 लाखांपेक्षा जास्त आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्ष देऊन ऐका की एखादं प्रॉडक्टचा विचार कसा डोक्यात येऊ शकतो आणि त्याच्यावरती पुढे काय करायचं असतं, परंतु मॅन्युफॅक्चरिंग करत असताना सुद्धा त्या संपूर्ण गोष्टी तयार करण्यापेक्षा अडचणीचा भाग कोणता आहे तेवढाच तुम्ही इतरांकडनं करून घ्यावा. उरलेली जी गोष्ट आहे ती मात्र तुम्ही स्वतः तयार करू शकता. जर तुम्ही खूप सिरियस असताल, आता ऐकणाऱ्या समजा 200 मुली आहेत तरी 200 मुलींपैकी 200च्या 200 ह्या सगळ्या गोष्टी 200च्या 200 मुलींना ही संकल्पना आवडू शकते, पण 200च्या 200 मुली या विषयात करिअर करतील असं नाही. पण मला असं वाटतं की समजा 100 मुलींनी याच्याबद्दलचा विचार केला आणि 50 मुलींनी याच्यावरती कृती कार्यक्रम चालू केला तरी सर मगाशी तुम्ही जो कार्यक्रमाच्या नियोजनाचा हे उद्देश सांगितला तो सफल होईल. 50 मुलींनी जर ठरवलं की मी स्वतःची बिझनेस आयडिया जनरेट होईल
त्यासाठी माझं वाचन ठेवेल, त्यासाठी माझं फिरणं ठेवेल, त्यासाठी मी माहिती घेणं काम करेल. इंटरनेटवरती सुद्धा कधी कधी गरज पडली तर ती माहिती घेईल. परंतु स्वतःची डोक्यातली कल्पना ती अस्तित्वात आणण्यासाठी मी आता त्याच्यावरती झपाटल्यासारखं काम करेल. तुमच्या ग्रॅज्युएशन नंतर करायचंय, नंतर तुमच्या नोकरीच्या कदाचित 2-3 वर्ष नोकरी करा, नंतरच्या काळात हे साईड बाय साईड चालू ठेवा. आणि मग लक्षात आलं की हे प्रॉडक्ट मी तयार करू शकते आणि या पद्धतीने प्रॉडक्ट तयार केल्यानंतर मग याचा उपयोग ह्या समाजातल्या अनेक घटकांसाठी होऊ शकतो. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आज महिला रोज कामाला जातात, बाहेर पडतात, तर घरातल्या काही कामांच्या बाबतीमध्ये आपल्याला अडचणी निर्माण होतात आणि त्याबद्दल आपलं काही ऑटोमॅटिक प्रॉडक्ट तयार करता येईल का? काही डिजिटल त्याच्यामध्ये अंतर्भाव करून एखादी रचना तयार करता येऊ शकेल का? सॉफ्टवेअरचा वापर करून आपल्याला काही करता येऊ शकेल का? अशा डोक्यात संकल्पना, अडचणीचं जे आहे ते आपण दुसऱ्यांकडनं करून घेऊ आणि एक प्रॉडक्ट म्हणून तुम्ही तुमचं ते प्रॉडक्ट तयार केलं तर स्वतःची फर्म, एक छोटी स्मॉल स्केल कंपनी या निमित्ताने चालू होऊ शकते. आणि ऐकलेल्या ज्या कंपन्यांची नावं आपण ऐकतो, उदाहरणार्थ काही लोक म्हणतात की आमच्या साधं पांढरं टी शर्ट आणून द्या, आम्ही त्याच्यावरती एक डिझाईन करून देऊ. अशाही पद्धतीने व्यवसाय करणारे लोक आहेत. पण मला असं वाटतं की त्याच्याही पुढे जाऊन स्वतंत्र अशा पद्धतीने स्वतःचा व्यवसाय करणं, जसा सब्जी झाला, हनुमंत गायकवाडांचा स्वच्छतेचा जो व्यवसाय आहे, फ्लॉवर अरेंजमेंट करणाऱ्या त्या हिंजवडी मधल्या त्या मुली होत्या. आज ऑनलाईन पद्धतीने लेक्चर्स साठी स्टुडिओची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली. मगाशी मी ज्या कार्यक्रमाला गेलो होतो तिथली जी अँकर मुलगी होती ती म्हणाली की माझा हा आता व्यवसाय आहे, अँकरिंग करणं हा माझा व्यवसाय. म्हणजे ऑनलाईन प्रोग्रामचं अँकरिंग म्हणजे सूत्रसंचालन हा आता माझा पूर्ण वेळ व्यवसाय झालाय. आणि तुम्ही लक्षात घ्या की युट्यूबवरती काम करणारे युट्यूबर ही सुद्धा एक प्रकारची बिझनेस आयडिया आहे की आता मी ह्या विषयामध्ये युट्यूबचे व्हिडिओ तयार करून त्या युट्यूबच्या माध्यमातून माझे व्हायरल व्हिडिओज हे मला पैसे मिळवून देतील, माझा स्वतःचा व्यवसाय मी घरातून चालू शकेल. आता त्या मुलीने ते सांगितलं, पण दुसरा व्यवसाय माझ्या डोक्यात जो होता तो सांगितला मी तुम्हाला की आता कराओकेवरती गाणी म्हणणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळं आमच्या छोट्या घरामध्ये आम्ही स्टुडिओ चालू केलाय, असं म्हणणाऱ्यांची संख्या इथून पुढच्या काळात वाढू शकते. 8,000 रुपयाचा कराओके सिस्टीम आणून प्रत्येक दिवशी जर तासाला 500 रुपये जर घेतले तर 2 महिन्यामध्ये तुमचे पैसे वसूल होतील आणि त्यानंतर फक्त उत्पन्न चालू होऊ शकेल. अर्थात मी एक नुसती कल्पना दिली. अनेक पद्धतीच्या कल्पना, अनेक पद्धतीच्या गोष्टी, अनेक पद्धतीचे प्रॉडक्ट्स लोकांना हवेत. लोकांकडे वेळ नाहीये, लोकांकडे पैसा आहे, त्यांना ते आपण द्यायचं आणि त्या बदल्यात जो पैसा आहे तो घ्यायचा. आपण हे करत असताना ह्या बिझनेस आयडिया खास करून आज आपण म्हणतोय की चांगले असतील तर त्याचं पेटंट सुद्धा करावे लागतील. त्या बिझनेस आयडिया स्वतःच्या मालकी हक्काच्या करून घ्याव्या लागतील. तोपर्यंत त्या कुणाला व्यक्त करू नयेत. जर व्यक्त करायचे असतील, जरी तुम्ही अगदी म्हटलात की अमुक एकदम आमच्या ओळखीचे आहेत आणि ते आम्हाला मदत करतील, तरी तोंडी सांगू नका. ईमेलच्या द्वारे तुमच्या बिझनेस आयडिया सांगा. ईमेलच्या द्वारे बिझनेस आयडिया सांगितली की ती लिगली प्रूव्ह होते की ती तुमची आयडिया होती. मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला मी हे सांगतोय की हे सगळं करत असताना मला माझं तर हे स्वप्न आता नवीन स्वप्न निर्माण झालं. माझ्या डोक्यामध्ये आता एक आयडिया आली अशी की तुम्ही सिद्धिविनायक कॉलेजच्या मुलींनी जर म्हटलं की आम्ही 50 जणी यासाठी तयार आहोत, तर त्याचं सगळं मेंटॉरिंग म्हणजे त्या गोष्टीसाठीचं तुमचा व्यवसाय सेट होईपर्यंतचं मेंटॉरिंग करायला माझ्यासारखा माणूस तयार असेल. त्याचं कारण अशा पद्धतीने नवनिर्मिती करणं, सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलींना ताकद निर्माण करून देणं, त्या मुलींनी ताकदीने उभं राहणं, हे तर खरं महर्षी कर्वे हे जे एक शिक्षण महर्षी झाले त्यांना हे अभिप्रेत होतं. नुसतं शिक्षण घेऊन आम्ही नोकरी तर कुणीही करू आणि त्या करण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु अशा पद्धतीने जर संकल्पना असतील तर सर मी तुम्हालाही एक ग्वाही देतो की आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला आपण एक जॉईंटली फ्रंट तयार करून या विषयावरती या मुलींना आर्थिक चणचण भासू नये, कोणत्याही प्रकारचे रिसोर्सेस कमतरता भासू नये यासाठी सुद्धा आपण मदत पुरवू शकतो. कदाचित या सगळ्या प्रक्रियेतून 2-5 वर्षानंतर 5-50 उद्योजिका जर तयार झाल्या तर कदाचित आजच्या या कार्यक्रमाचं चीज झालं असं मला वाटतंय. त्यामुळं हा बिझनेस आयडिया तर हा उत्तम कल्पना आहे, परंतु त्यासाठी त्या अनुषंगाने मग उद्योजकता असेल, त्यासाठीच तुमचं अनेक लोकांना भेटण्याचं काम असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही फायनान्स कसा उभा करायचा, मार्केटिंग कसं करायचं, या सगळ्या गोष्टी. आज मी स्वतः नोकरी सोडून व्यावसायिकतेमध्ये आलोय. मी करिअर सेवा नावाची एक वेबसाईट चालू केली. त्याच्यामध्ये जगामधल्या पहिली वेबसाईट आहे की करिअरचा तुम्ही 10वी इकडे टाका आणि दुसरं तुम्हाला जे व्हायचं ते टाका. 10,500 करिअरचे पाथ आम्ही त्याच्यावरती अपलोड केलेत. हे सगळं विनामूल्य ठेवलंय. पण लक्ष देऊन ऐका, विनामूल्य जरी असलं तरी सुद्धा
जेव्हा आपली प्रसिद्धी होते, आपण जेव्हा मोठं काम करतो, तुम्ही पाहिलं असेल की गुगल आपल्यासाठी फुकट असतं, व्हॉट्सअप आपल्यासाठी फुकट असतं, जीमेल आपल्यासाठी फुकट असतं, फेसबुक आपल्यासाठी फुकट आहे. हे जरी फुकट असलं तरी भविष्यामध्ये जर हे पॉप्युलर व्यवसाय झाले, त्याचा एक व्यवसायामध्ये फार मोठं रूपांतर होतं. त्यामुळं ही बिझनेस संकल्पना आहे, ही नवीन बिझनेस संकल्पना आहे की आधी फुकट द्या आणि नंतर तुम्ही त्याच्यातून व्यवसाय करा. मला असं वाटतं की सगळ्या व्यवसाय अशा पद्धतीचे होऊ शकत नाहीत. उद्या तुम्ही म्हणताल की आम्ही हॉटेल चालू केलंय आणि पहिले महिनाभर फुकट, ते चालू शकणार नाही. परंतु ज्या ठिकाणी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असते, तुमच्या मेंदूचा वापर तुम्ही केला असतो, त्या ठिकाणी ते व्यवसाय हे होऊ शकतात. आज कौशल्य विकसनाची गरज आहे. आम्ही तुम्हाला कौशल्य शिकवतो असं म्हटल्यानंतर ते कौशल्य म्हणजे 4 चाकी शिकवणाऱ्या लोकांचे क्लास आहेत, परंतु एखाद्या 40 पेक्षा जास्त वय असलेल्या महिलेला जर टू व्हीलर शिकवायची असेल, तर आमची एखादी विद्यार्थिनी मैत्रीण जर म्हटली की मी शिकवते, माझे एवढे चार्जेस राहतील, पेट्रोल त्यांचं आहे परंतु शिकवण्याचे चार्जेस. मला असं वाटतं की अशा इतक्या छोट्या लेवलपर्यंत लोकांच्या बिझनेस आयडिया आहेत. मी छोटी लेवल पर्यंत सांगितली, मी तुम्हाला हाय लेवल पण सांगून ठेवल्यात. हाय लेवलमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून काही असेल तर तीही करता येऊ शकेल. पण मला असं वाटतंय की किती दिवस आपण चीनवरतून वस्तू आणणार, किती दिवस आपण जपानवरती अवलंबून राहणार. आपण आपल्या देशाला लागणाऱ्या वस्तू, इथल्या राखी पौर्णिमेच्या राख्या, गणेशोत्सवातल्या गणपतीच्या मूर्ती, गणपतीसाठीची सजावट, दिवाळीमधली फटाक्यांची आणि लाईटच्या ज्या माळांची जी आरास आहे, या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा आपल्या इथं तयार करू, त्या संकल्पना आपल्या इथं राबवायला सुरुवात करू, त्यातल्या नवीन नवीन कल्पना सुद्धा चालतील. म्हणजे मध्ये कोणीतरी सांगितलं की कागदी फटाके, ओके, तर कसं असतं की ह्या सगळ्या अशा नवीन कल्पना असतात, त्या काही दिवस चालतात पण, आणि काही दिवस त्या नंतर त्या कदाचित त्याची मुळं पण घट्ट बसतात. एखादी मूर्ख आयडिया, मी त्याला नावच दिलंय मूर्ख आयडिया, फुलिश कन्सेप्ट कॅन ऑल्सो बी अ व्हेरी ग्रेट बिझनेस. सो मगाशी सर म्हटलं त्याप्रमाणे खरंच की हा विषय खूप मोठा आहे आणि या विषयावरती आमच्या या विद्यार्थिनी जर पुढे जाऊ शकल्या तर निश्चितपणे त्याच्यामध्ये एक मोठं यश मिळेल आणि नोकऱ्यांवरती आधारित असलेल्या लोकांची संख्या आता कमी करायचीच आहे आपल्याला. मगाशी मी मांडणी करताना सुरुवातीलाच म्हटलं होतं की आउटसोर्सिंगचा जमाना आहे, लोकांकडे पैसा आहे आणि नोकऱ्यांची संख्या कमी झाली आणि त्यास भरीच भर म्हणून आता प्रत्येक जण सेल्फ सेंट्रिक झालेला आहे. स्वतःला स्वतःच करायचंय, दुसऱ्याच्या अंडर काम करायची इच्छा नाही. अशा परिस्थितीमध्ये स्वतःचा व्यवसाय आणि मग तो व्यवसायाला आधारित ही स्वतःची बिझनेसची आयडिया, एक नवीन आयडिया मी सांगतो आणि मग त्याच्यावर चालतो असं जो कोणी म्हणेल त्याला करिअरमध्ये 100% खूप मोठा वाव असणार आहे. अशा करिअरसाठी, अशा प्रकारच्या बिझनेससाठी मी तुम्हाला आता शुभेच्छा देतोच आहे. परंतु सर सांगतील त्याप्रमाणे किंवा कुणी मॅडम, कुणी कोऑर्डिनेटिंग कुणी असतील त्याप्रमाणे आपण काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तर घेऊ. मी वारजामध्ये राहतो. महर्षी कर्वे शिक्षण संस्था माझ्यासाठी अत्यंत जवळ आहे. जर गरज पडली आणि कोरोना नंतरच्या काळामध्ये पुन्हा आपण एकत्रितपणे काही याच्यावरती दिवसभरासाठी काही उपक्रम करणार असू तर निश्चितपणे सर मी उपलब्ध आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सर्व विद्यार्थिनींना मी शुभेच्छा देतो आणि माझं जे सत्र होतं बिझनेस आयडिया जनरेशन, हे सत्र पूर्ण झालं अशी या ठिकाणी घोषणा देतो. अर्थात जोपर्यंत कार्यक्रम संपत नाही तोपर्यंत सर्वांनी ऑनलाईन राहावं. धन्यवाद. सर धन्यवाद. मी सरांचे आभार तर मानणारच आहे. तत्पूर्वी विद्यार्थिनींना, जर कोणी विद्यार्थिनींना काही प्रश्न असतील, सरांकडून अजून काही विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन हवे असेल तर नक्की प्रश्न विद्यार्थिनी सरांना विचारू शकतात. कुणाला काही विचारायचं असेल तर कृपया अनम्यूट करा आणि आपला काही प्रश्न असेल, अजून काही थोडी अधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर नक्की युअर ऑल क्वेश्चन्स आर वेलकम. काइंडली आस्क इफ यू हॅव एनी क्वेश्चन, इफ यू वॉन्ट सम मोर इन्फॉर्मेशन डिअर स्टुडंट्स. बिकॉज सर आताच नुकतंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ज्या थर्ड इयरच्या विद्यार्थिनी आहेत, म्हणजे शेवटच्या वर्षातील ज्या विद्यार्थिनी आहेत, त्यांना इंटर्नशिप सुद्धा कंपल्सरी केलेली आहे. आणि जे सरांनी आज आपल्याला व्याख्यान दिलं, हे व्याख्यान खरं तर विद्यार्थिनींनो म्हणजे तुमच्या करिक्युलम मध्ये जी इंटर्नशिप आहे, मग तुम्ही बीकॉमचे विद्यार्थी असू द्यात, बीबीएचे विद्यार्थी असू द्यात, तुम्हाला इंटर्नशिप आहे, त्याच्यासाठी सुद्धा सरांच्या व्याख्यानातील मुद्दे खूप उपयोगी तुम्हाला पडणार आहेत आणि त्यामध्ये तुम्ही इंटर्नशिपची सुद्धा आयडिया डेव्हलप करू शकतात. त्याच्या विषयी तुम्हाला काही प्रश्न सरांना विचारायचा असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. माझा मी नंबर सुद्धा या ठिकाणी देऊन ठेवतो, ज्यांना कुणाला अधिक माहिती हवी असेल. माझं नाव विजय नवले. माझा नंबर आहे 98
9822502969 9822502969. माझ्या सोशल मीडियाला सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा जरी आपण संपर्क केला किंवा सरांशी जरी संपर्क केला तरी माझा अधिकचा संपर्क होऊ शकतो. फक्त एवढं की कुठलीही विद्यार्थिनी उद्या म्हटली नाही पाहिजे की मला शंका होती, मला विचारायचं होतं आणि मला मार्गदर्शनच नाही मिळालं, असं कुणी म्हणू शकत नाही. हे मला सांगायचं या ठिकाणी की मी डायरेक्ट माझा नंबर पण यासाठी दिलाय की बाबा असं म्हणायला कोणाला स्कोप नाही आता. विद्यार्थिनींनो, जर आहे कुणाला काही शंका असेल तर कृपया अनम्यूट करा स्वतःला आणि तुम्ही तुमचा प्रश्न, तुमची शंका या ठिकाणी विचारू शकतात. ओके सर, बहुतेक तुम्ही जे मुलींना म्हणजे जे मार्गदर्शन केलं सर, खरंच अगदी म्हणजे सरांनी जे उदाहरणं त्यांच्या मार्गदर्शनात तुम्हाला दिले, म्हणजे शून्यापासनं सुद्धा कशा प्रकारे आपण आयडिया जनरेट करू शकतो. म्हणजे सरांनी जे 61 आणि 75चं जे उदाहरण दिलं, खरं तर अशी आयडिया म्हणजे मी सुद्धा कसं सरांनी जे ज्या पद्धतीने मांडणी केली त्या पद्धतीने लगेच लक्षात आलं, अरे की म्हणजे किती खरंच किती सोपं आहे म्हणजे त्यातनं. आणि त्याच्यामध्ये असंही नाही की काहीतरी आपल्याला मोठं काही इन्व्हेस्टमेंट करायची गरज आहे. एवढंच आहे की फक्त थोडा डेटा आपण जमा करायचा आणि त्याच्या आधारे सहज आपण किती सोप्या पद्धतीने आणि किती इफेक्टिव्ह आयडिया या ठिकाणी जनरेट करू शकतो याचं प्रत्यक्ष उदाहरण सरांनी आपल्या समोर मांडलं. त्याच प्रकारे सत्राच्या शेवटी सरांनी जे सांगितलं की टू व्हीलर शिकवण्यासाठी सुद्धा कशा प्रकारे त्याचं रूपांतर एका व्यवसायात तुम्ही करू शकतात आणि त्याच्या मार्गाने तुम्ही अर्थार्जन करू शकतात. खरंच म्हणजे शून्यापासूनच आपण आयडिया जनरेट करू शकतो आणि त्याला एक चांगल्या प्रकारचं रूपांतर देऊन नक्कीच आपण त्यामधनं एक चांगला उद्योजकता त्या ठिकाणी आपण विकसित करू शकतो. सरांनी आपल्या ओघवत्या शैलीत अत्यंत सोप्या पद्धतीने आणि खरंच की थोडा आपण विचार केला की आपल्या भोवतालची परिस्थिती बघून आपण लगेच काही ना काहीतरी आयडिया त्यापासनं निर्माण करून एक चांगल्या उद्योगाची निर्मिती करू शकतो. त्याच प्रकारे सरांनी तुम्हाला सर्व विद्यार्थिनींना असं सुद्धा सांगितलं की कुणीतरी तुम्ही फक्त आयडिया जनरेट करा, ती पुढे विकसित करा, सगळ्या प्रकारचा सपोर्ट सर करायला तयार आहेत. सर असंही म्हटलं की काही स्कीम शासनाच्या आहेत, त्या स्कीमचं मार्गदर्शन सुद्धा सर करू शकतात. तर नक्कीच मी या ठिकाणी म्हणजे सर्व विद्यार्थिनींना नक्कीच या ठिकाणी आवाहन करेल की तुमच्याकडे काही अशी इनोव्हेटिव्ह आयडिया असेल तर खरंच त्या आयडियावर काम कराल. कारण की आपल्या महाविद्यालयाचं विद्यार्थी विकास मंडळ आहे, आपल्या महाविद्यालयाचा इन्क्युबेशन सेल आहे. त्या इन्क्युबेशन सेल आणि विद्यार्थी विकास मंडळाचा मुळात हेतूच आहे की काहीतरी मुलींनी इनोव्हेटिव्ह आयडिया आणावी आणि त्याच्यासाठी जो लागणारा सर्व सपोर्ट आहे तो महाविद्यालयाचं इन्क्युबेशन सेल, महाविद्यालयातले शिक्षक नक्कीच आणि सरांसारखे मार्गदर्शक नक्कीच ती आयडिया डेव्हलप करायला मदत करतील, त्याच्यासाठी सगळा सपोर्ट करतील. सर आपण खूप चांगल्या पद्धतीने आमच्या सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं आणि नक्कीच त्याचा बेनिफिट, त्याचा उपयोग आमच्या विद्यार्थिनी करतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि नक्कीच मुली विद्यार्थिनी काहीतरी उद्योग विषयक आयडिया घेऊन पुढे येतील आणि त्या आयडिया डेव्हलप करण्याला महाविद्यालय आणि तुमच्यासारखे मार्गदर्शकांचा नक्कीच आम्हाला या ठिकाणी उपयोग होईल अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुनश्च सर, आमचे श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आपले मी खूप खूप आभार मानतो की सरांनी जे आपल्याला सांगितलं की सरांचे सकाळी सुद्धा व्याख्यान होते, आता सरांनी आपल्याला व्याख्यान दिलेलं आणि यानंतर सुद्धा सर व्याख्यान देणार आहेत. एवढा बिझी शेड्यूल असून सुद्धा सरांनी अत्यंत खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला परिपूर्ण मार्गदर्शन केले. याबद्दल मी सरांचे महाविद्यालयाच्या वतीने पुन्हा मनापासून आभार मानतो. सर एक नंबर मेसेज असा आलाय की पुन्हा एकदा नंबर सांगता का? ओके, माझा नंबर परत सांगायचं तर 9822502969 9822502969 2969.
सर तुम्ही हे ऑर्गनाईज केलं, खरं तर तुमचंच कौतुक मला वाटतंय की खूप छान धन्यवाद. पद्धतीचा तुम्ही कार्यक्रम ऑर्गनाईज केला. धन्यवाद सर. विद्यार्थिनींना पण एक आव्हान असं आहे की जर खरोखर ह्या उपक्रमाला तुम्हाला अजून इंटरेस्ट असेल तर तुम्ही सरांना त्या पद्धतीचं हे द्या, आवाहन करा किंवा फीडबॅक तसा द्या की आपण पुन्हा एकदा करूयात, जेणेकरून तुम्हाला हे 50 एक आपण म्हणतो ना उद्योजका तयार करायच्या, हे आपलं एक स्वप्न कदाचित पुढे पूर्ण होऊ शकेल. तसं जर विद्यार्थिनींनी जर हे केलं, मागणी केली, तर सर अजून एक पाऊल पुढे टाकून विद्यापीठाच्या मार्फत, पुणे विद्यापीठाच्या मार्फत, संस्थेच्या मार्फत अजून काही योजना लावू शकतील आणि अनेक लोकांना याच्यात जोडू शकतील. नक्कीच नक्कीच सर. आणि मलाही फार यामध्ये काम करायला आवडत असतं आणि मी त्यामुळेच असे कार्यक्रम आयोजित करतो आणि तुमच्यासारख्या मार्गदर्शकांचं अजून पाठबळ मिळालं तर नक्कीच त्यामध्ये डेव्हलपमेंटही आम्ही करत असतो सर. सर महाविद्यालयाच्या वतीने मी परत एकदा तुमचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. एक शेवटच्या 2 मिनिटात फक्त एक माहिती सांगतो. हा कार्यक्रम आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी राबवत आहोत आणि या कार्यक्रमासाठी माझे सहकारी आहेत धीरज मुंडे, जे आपले कर्वेनगर भागाचे सहमंत्री आहेत. त्यांचेही खूप या ठिकाणी सहकार्य लाभलेले आहेत आपल्या या कार्यक्रमात. ते देखील ऑनलाईन पद्धतीने उपस्थित आहे. या ठिकाणी धीरज यांचे देखील या ठिकाणी मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. आणि नक्कीच सर म्हणजे परिस्थिती निवडल्यावर आणि ज्या वेळेस परत महाविद्यालय पुन्हा फिजिकली चालू होतील तर या ठिकाणी मी आपल्याकडे एक इच्छा व्यक्त करतो की सर आपण प्रत्यक्ष महाविद्यालयात व्हिजिट करून आमच्या सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करावे सर. नक्की. धन्यवाद सर. थँक्यू. आजचा कार्यक्रम, आजचं व्याख्यान या ठिकाणी संपलेलं आहे असं मी घोषित करतो आणि 18 तारखेपर्यंत असेच विविध मुद्द्यांवरचे व्याख्यानं आपण दररोज आयोजित करणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या व्याख्यानांसाठी सुद्धा विद्यार्थिनींनी उपस्थित राहावे. बहुसंख्येने आज या ठिकाणी महाविद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या. त्याबद्दल या सर्व विद्यार्थिनींचं मी कौतुक करतो आणि नक्कीच या सर्व कार्यक्रमाचा बेनिफिट विद्यार्थिनी घेतील याची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद विद्यार्थिनींनो. थँक्यू सर.